ला लवकर पाठवा, वेळ थांबला गेला खेळ तिकडे. हा सामना संपल्यानंतर ओपन क्रिकेट आपल्याला सुरू करायचं आहे. ऑलरेडी ओपन क्रिकेटचे ऑफिशियल्स आलेले आहेत, टीमसुद्धा ऑन दी वे आहेत, कारण त्यांची जी वेळ आहे ती 3:30 आहे. म्हणून मी आज सकाळी 8ला चेंडू टाकायचा प्रयत्न केला. काय हरकत नाही आहे, टीम्स थोडी लेट आले ते म्हणून 8:45ला चेंडू पडला. मध्ये डिस्कशनमुळे 19 मिनिटही वाया गेला. काय हरकत नाही आहे, वी ट्रायड अवर लेवल बेस्ट. कारण इव्हेंट मॅनेज बाय अल्टिमेट इव्हेंट मेकर्स पल्लवी नायर आणि त्यांचा पूर्ण ग्रुप. प्लेइंग 11मध्ये लिस्ट जी आहे आणि 12वा खेळाडू हे दोन गोष्टी आलेल्या नाही आहेत, ते येणं आवश्यक आहे. श्रीराम फाउंडेशनचे 12वा खेळाडू असेल त्यांनी Ultimate Event Makers LLP. Organized by Pratap Sarnaik Foundation. Associate Partner Tennis Cricket Sport Federation India. Powered by Vihang Ahead. Co-powered by मौलिक 11 बागबीळ ठाणेचे रवी करत हे सुद्धा उपस्थित आहेत. तर आघाडीची जोडी मैदानावर आली आहे. चला आकाश स्ट्राईकला आणि सामोरं जातील अनिकेत याला. 4 मिनिटं थोडा सामना थांबला गेला. आउटसाइड दी ऑफ स्टंप ऑफ फॉली करून ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. पॉवर प्ले आहे P1. मौलिक 11 फागबिळने टॉस जिंकल्यानंतर प्रितेशने फिल्डिंग घेतली आणि आमंत्रित केलं आहे या ठिकाणी श्रीराम फाउंडेशन या संघाला. या ठिकाणी खाली बसून संदीप पाटील ऑन साइडला पुल केलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट, क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू 4 धावांसाठी. गुड शॉट. चॅटफिल्डला मारलेली संदीप पाटीलने ते 4 चौकार डोळ्यासमोर उभे राहतात. अतिशय सुंदर शैली. रिप्ले तुम्ही बघताय, खाली बसून खूप सुंदर पदाला ते सुंदर टायमिंग बॅकवर्ड स्क्वेअरला आकाश रिपट याच्या मार्फत हा चौकार. अनिकेत तयार, कमबॅक कसे करतायत बघायचं मुंबईकडून. यावेळेला मात्र स्ट्रेट बॅटनी हा शॉट खेळत असताना ऑन साईडला पॉवर प्लेमध्ये कसं खेळवायचं उत्तम उदाहरण. कन्सिक्वेंटली दुसरा चौकार लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर. गुड शॉट फ्रॉम आकाश. कॅमेरामॅन आमचे अतिशय सुंदर काम. tenniscricket.in रिप्ले दाखवत असताना तुम्ही बघता या ठिकाणी मॅच रेफरी कीपिंग द अटेन्शन ऑफ एव्हरी लिस्ट ऑफ द टीम. पूर्ण कन्फर्म झाल्याशिवाय ती मॅच काळजी घेत आहेत. या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्समधून जाताना कोऑर्डिनेट केल्यानंतर सुनील खेडकर. अनिकेत पुन्हा एकदा आकाश याला फुल टॉस आहे. अक्रॉस द लाईन खेळत असताना लागोपाठ 3 चौकार आकाशच्या बॅटमधून येत असताना. एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, एक लॉंग ऑनला आणि आता पुन्हा एकदा शॉट तो बघताय तो लॉंग ऑनला जात असताना अतिशय सुंदर फटकेबाजी या ठिकाणी करत असताना श्रीराम फाउंडेशनचे आकाश ड्रिल करून दाखवत आहेत. लेग लान्स फ्लिक करायचा त्यांचा मूड आहे. फिल्डिंगमध्ये काही चेंजेस. प्रितेश जोशी 3 चौकार लागोपाठ 3 चेंडूमध्ये 12 धावा आल्या आणि त्यामुळे चेंजेस करत आहेत. पॉवर प्ले आहे, पॉवर प्लेमध्ये रेस्ट्रिक्शन्स असतं फिल्डरचं आणि त्याचा फायदा आकाश घेत असताना या ठिकाणी 2 फिल्डर तुम्ही बघताय लॉंग ऑफ लॉंग ऑनला ते आहेत सर्कलच्या पलीकडे. थोडासा मोठ आहे ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला फिल्डर, नॉट एक्झॅक्ट लॉंग ऑन. यावेळेला खाली बसून पुन्हा एकदा ऑन साईडला पॉवर प्लेचा योग्य उपयोग. लागोपाठ 4था षटकार आकाशच्या
षटकार या ठिकाणी 3 चौकारानंतर हा षटकार येत असताना आकाशच्या बॅटमधून मागच्या 4 चेंडूमध्ये या ठिकाणी आपण बघतोय मनीष तब्बल 18 धावा या ठिकाणी कुटण्यात आलेत. जरी माझं नाव आहे आकाश, मी नाही खेळणार सावकाश, हाच अप्रोच राहिलेला आहे आकाश रिपटचा. आणि झटपट पटापट त्यांनी 4 मोठे स्ट्रोक खेळले. पहिल्या बॉलवर डबल, फक्त 1 डॉट बॉल आलाय आणि पूर्णपणे या षटकावर आपलं डॉमिनन्स प्रस्थापित केलेलं आहे. मागच्या सामन्यामध्ये जशी सुरुवात त्यांच्याकडून मिळाली होती तशी सुरुवात या सामन्यात सुद्धा पाहायला मिळते. म्हणजेच इनिंग सुरू करण्यासाठी उत्तम सर्वोत्तम पर्याय म्हणजेच आकाश रिपट. पहिल्या षटकाचा खेळ, धावसंख्या 20. मॅग्निफिसंट बॅटिंग. दुसऱ्यांदा PSPL 2026 मध्ये पहिला पॉवर प्लेमध्ये 20 धावा बघायला मिळालेत. प्रितेश विचार करतायत आता कोणाला आणायचं गोलंदाजीला. पहिलं षटक अनिकेत यांनी हँडल केलंय आणि आता अमोल भोईर ज्यांनी मागच्या सामन्यात सेकंड स्पेल अप्रतिम टाकत असताना 13 धावा 2 षटकात त्यांनी दिला होता. सेकंड स्पेल जास्त चांगला होता. तेच अमोल भोईरला या ठिकाणी प्रितेश आणतायत गोलंदाजी करण्यासाठी, कारण इकॉनॉमिकल आहेत, विकेट टेकर आहेत आणि त्यामुळे हे जे पार्टनरशिप ग्रो होते श्रीराम फाउंडेशनच्या माध्यमातून. करण पाटील याच्या बरोबर, मला करण पाटीलकर स्ट्राईक यायचं आहे अजून आणि ती पार्टनरशिप कशी ब्रेक करता येईल हा प्रयत्न प्रितेशचा असेल. विसरू नका मागच्या सामन्यात प्रितेशने 47 मध्ये समोरच्या टीमला कंट्रोल केलं होतं 6 षटकामध्ये. दॅट वॉज द एक्स्ट्राऑर्डिनरी लिडरशिप क्वालिटी ॲज अ कॅप्टन. तर महाराष्ट्र झोन 3चा संघाचं आगमन. जय महाराष्ट्र, सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. PCPL 2026 मध्ये नेताजी सुभाषचंद्र बोसच्या सुंदर समृद्ध मैदानावर. महाराष्ट्र झोन 2 तुम्ही पाहिलात, झोन 3 बघाल का. झोन 2 कृष्णा सातपुते आणि सगळे प्लेयर्स होते. मॅन इन ब्लू, अतिशय डार्क ब्लू राहुलचा रंग आहे. गोलंदाजीमध्ये बदल. अमोल ओ खाली बसून ऑन द मिडल अँड लेग स्टंपचा चेंडू सुरेख पद्धतीने एलिव्हेट करत असताना या ठिकाणी चेंडूला पाठवतायत डीप मध्ये. त्या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने चेतन पटेल फिनिश करतायत. त्यामुळे फलंदाज बघत होते आणि ब्रेक थ्रूची जी गरज होती अमोलच्या माध्यमातून गरज होती ती अमोल या ठिकाणी पूर्ण करत असताना 3 विकेट्स काढलेत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अमोलने. डावाची गरज भागवणं गरजेचं आहे. डाव जे काय मागतोय ते देणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये जिकडे फलंदाज आकाशच दिसला, 6 बॉल त्याने खेळले आणि जी आवश्यकता होती सुरुवातीची ती आवश्यकता त्याने पूर्ण केली. पण व्हेरी फर्स्ट बॉल खेळ संपलेला आहे. करणचा ज्यांच्या नावामध्येच रन्स आहेत पण ते संघाला काही देऊ शकले नाही आणि त्याच नवीन फलंदाज येत आहेत वैभव. सुरुवात एवढी सुंदर झाली, मात्र इथे प्रितेशच्या कॅप्टन्सीचं पुन्हा एकदा मी कौतुक करीन. मेकिंग ए कमबॅक आफ्टर गिव्हिंग 20 रन्स इन द फर्स्ट ओव्हर. आवाज जरा जास्त झालाय, थोडा कंट्रोल करा डीजे, थोडासा कमी करा. $20 for the loss of 1, Shriram Foundation. In the last match, as far as ठाणा पूल इज कन्सर्न, मीराबंदर ठाणा पूलचे सामने तुम्ही बघताय. काल मीराबंदर आज ठाणा पूल सी. यावेळेला द्विधा मनस्थितीमध्ये थोडंसं उशिरा चेंडू उचललेत, कदाचित झेल होण्याची शक्यता. धाव पूर्ण होते. नंदू इथून माहिती ओरडत असताना वन ऑफ द टफेस्ट प्लेयर्स ऑफ वाघबील टीम. 1 धाव पूर्ण झाली आहे. नंदू पाटील, अख्तर पालोबा, स्वागत आहे तुमचं. सलाउद्दीन पालोबा एक ज्येष्ठ समालोचक मीरा भाईंदरचे, त्यांचे बंधू, ते सुद्धा चांगली कॉमेंट्री करतात. झेल सुटला, जीवदान, 1 रन सुद्धा मिळाली या ठिकाणी. बॅट अँड पॅचच्या मध्ये चेंडू फटका बनवलाय. नंदू पोचतोय त्या ठिकाणी, पूर्ण प्रयत्न, एक उंच उडी मारून, मात्र नक्कीच त्या चौकाराला थांबवायचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. गुड कमिटमेंट, गुड पॅशन फिल्डिंग या ठिकाणी. नंदू पाटील याच पद्धतीने एक अष्टपैलू आहेत. हे सुद्धा सामना टर्न करण्यामध्ये
अत्यंत माहीर, अत्यंत प्रसिद्ध आणि लोकप्रिय खेळाडू वाघबीडचे. तपासलं जाणार आहे. बॉल अडवला गेलाय का? प्रयत्न खूप चांगले आणि चांगल्या अँगलने ही घटना तुमच्या समोर आणण्याचं काम tenniscricket.in चे सर्व टेक्निकल हेड करतायत. पूर्णपणे कमिटमेंट नंदू पाटील यांची पाहायला मिळाले. वयाला हरवण्याची शपथ त्यांनी खाल्लेली आहे आणि त्यासमे चांगलं क्षेत्ररक्षण नंदूच्या वतीनं आणि दरम्यान त्यांनी धावा वाचवलेल्या आहेत. गुड फिल्डिंग फ्रॉम नंदू पाटील, वाघबीड. यावेळेला क्रॉस द लाईन ऑफ आणि मिडल स्टंपवरचा चेंडू ऑन साईडला पुल करत असताना क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी डीपमध्ये कव्हर करेपर्यंत त्या ठिकाणी 4 धावा. हा प्रेशर कसला आहे वाघबीडचा त्याचं कारण सांगतो. मागच्या सामन्यात त्यांनी समोरच्या टीमला 46 मध्ये कंट्रोल केला होता आणि तो सामना 47 पूर्ण करून त्यांनी जिंकला. आणि तोच कन्सिक्वेंटली या ठिकाणी कन्सिस्टंटली परफॉर्मन्स कसा देता येईल तो प्रेशर बॉलरवर या ठिकाणी कॅप्टनच्या माध्यमातून फिल्डरवर आपल्याला दिसतोय. पहिल्या षटकात 20 धावा गेल्यानंतर नक्कीच ते प्रयत्न करतायत या ठिकाणी डॅमेज कंट्रोल कसं होईल आणि त्या पद्धतीने प्रितेश कॅप्टनशिप करतोय, फिल्डिंग होतोय आणि भोईर या ठिकाणी टाईट गोलंदाजी करायचा प्रयत्न करतायत. ज्या ज्या वेळेला जबाबदारी भोईरच्या खांद्यावर आली त्यांनी संघाला तारलंय बाय टेकिंग विकेट्स. मागच्या सामन्यात 2 षटकं 13 धावा 1 गडी बाद अशी गोलंदाजी. खाली राहतोय चेंडू, सबमेरीन डिलिव्हरी. हरीश पांड्या यांचं वाक्य आहे. मला वाटतं गुरुवारी चषकमध्ये लेग बाय दाखवत आहेत पंच. धावसंख्या 27. गुरुवारी चषक मुंब्रा राजन केणे साहेब, सोनू सरदार यांची टुर्नामेंट एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं होतं. त्या स्पर्धेचं लागोपाठ 3 वर्ष वाघबीडने ती चॅम्पियनशिप जिंकून दाखवली मेघा यांच्या कॅप्टनशिपमध्ये. ऑल इम्पॉर्टंट रोल नंदू, केतन, पंकज गोंधळे, सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स. या वेळेला ओव्हर पिच आहे मात्र नंदू समोर. 2 विकेट या ठिकाणी भोईरला मिळत असताना नंदू पाटील झेल टिपतायत आणि हीच भोईरची खासियत आहे. प्रितेश राईट बॉलरच्या हातात चेंडू देत असताना मॅन विथ गोल्डन आर्म विकेट्सही घेत आहेत आणि त्याचबरोबर जी सरासरी पहिल्या षटकात 20 होती आपण बघतोय मैदानावर षटकं पूर्ण झालेत मैदानावरती 2 आणि धावसंख्या झाली ती 27. 7 धावा देत असताना 2 गडी बाद केले. मनीष, एक्सपिरियन्स का महत्त्वाचा आहे ते आता तुम्हाला पाहायला मिळालंच. कारण अनिकेत या यंगस्टरवर जेव्हा तगडे प्रहार केले होते फलंदाज आकाश रिपटने, अमोलने पूर्णपणे जबाबदारी स्वीकारताना 6 धावा खर्च करून त्यांनी 2 विकेट्स मिळवल्या. म्हणजे दोन्ही सलामीच्या फलंदाजांना बाद करण्याचं काम अमोल भोईर यांनी केलेलं आहे. आणि त्यासमुळे मागच्या सामन्यामध्ये जे जबरदस्त खेळ शेवटच्या बॉलवर षटकार खेचून ज्यांनी अर्धशतक पूर्ण केलं होतं ते नरेंद्र भारती कॅप्टन मैदानात दाखल झालेले आहेत. त्याचमुळे पुढची 4 षटकं खूप मजेदार होतील अशी अपेक्षा आहे. पण अमोलचं पुनरागमन खूप महत्त्वाचं राहील टीम मौलिक 11 भागवीसाठी. तर एका बाजूला खेळी प्रितेश जोशीची सेकंड ओव्हरमध्ये कॅप्टनशिप गेम स्ट्रॅटेजी आपण पाहिली. 7 धावा देत असताना अमोल लावून 2 विकेट काढून सरासरी 20 मारून खाली आणलंय या ठिकाणी 13.5वर. आणि दुसऱ्या बाजूला कॅप्टन्स या ठिकाणी आपण बघताय नरेंद्र भारती मैदानावर ज्यांनी अर्धशतक मागच्या सामन्यात पूर्ण करून सामन्याला कलाटणी दिली होती ते येत आहेत धावांची सरासरी वाढवण्यासाठी. दिस इज हाऊ द क्रिकेट गोस. विसरू नका जो संघ विजयी होईल तो क्वालिफाय होणार आहे. सेकंड टीम टू क्वालिफाय फ्रॉम पूल सी ठाणा. हो टाकायचं आहे कुठे एक्झॅक्टली आले. खरं गोलंदाजी करताना त्या ठिकाणी ऑफ स्टंपवर चेंडू येणं अवश्य अपेक्षित होतं. वाईट बॉलचा इशारा येतोय. गुड जॉब फ्रॉम ऑल द अंपायर्स टुडे. सादिक राजापूरकर, उमेश खिणे, महेंद्र रामचंद्र भवर, त्याच्यानंतर विश्वनाथ लिंगायत आणि आमचे मॅच रेफरी सुनील खेडकर. बिट्टू बॉस याची आज इम्पॉर्टंट रोल. काल रात्री बिट्टू बॉसची अत्यंत चांगली भूमिका आपल्याला बघायला मिळाली उद्घाटन समारंभाच्या वेळेला, ज्यावेळी त्यांनी युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक या स्पर्धेचे शिल्पकार, दुसऱ्या बाजूला आपले मंत्री सन्माननीय प्रतापराव सरनाईक यांचे बोट धरून दोघांचे ते खेळपट्टीपर्यंत बिट्टू बॉस गेले. तो क्षण अत्यंत सुंदर होता. फेअर डिलिव्हरी, इट इज अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू करण्यात आला होता. महाराष्ट्र झोन 3चे सगळे प्लेयर्स
मैदानाचं रेखी करताना, मैदान बघत असताना एक धाव. टी शर्टचे कलर्स खूप सुंदर आहे. महाराष्ट्र झोन 3 डार्क ब्लू विथ थोडासा रेड शेड. सावली क्रिएशन्स, magnificent colors, designs of all the team players with lot of creativity and innovation. Apparel partner Sauli Creations. क्रिस कॉर्नरून टाकलाय. द्विधा मनस्थितीमध्ये फ्रंट फुटला गेले होते. पुढे सरकले नरेंद्र. नंतर शेवटच्या क्षणी आपल्या मनामध्ये बदल करून त्या चेंडूला जाऊन दिला. हाफ सेंचुरी त्यांच्या नावावर आहे. PSPL 2026ची. यावेळेला मात्र बॅट अँड पॅचच्या मध्ये लेग ग्लान्स दाखवत असताना ब्युटिफुल टायमिंग, रिस्टचा उपयोग करत असताना ऑन साईडला चेंडू वळवत आहेत मोहम्मद अझरुद्दीन स्टाईल. क्लासिक क्रिकेटर. मागच्या सामन्यामध्ये त्यांनी एंटरटेन केलं. 2 अर्धशतक आतापर्यंत PSPL मध्ये पहिला एक अनिकेश आणि दुसरं नरेंद्र भारती. दोघांनी वेगाने अर्धशतक पूर्ण केले आणि या 2 दिवसात 2 अर्धशतक बघायला मिळालेत. यावेळेला द्विधा मनस्थितीमध्ये आउटसाईड द ऑफ स्टंपला चेस करायचा प्रयत्न. वाईटचा इशारा. वैभव क्लासिक फिल्डर. काही अशा फिल्डर्सनी जागा बनवली आहे मनामध्ये आमच्या. बट डुईंग अ ग्रेट जॉब इन द फील्ड. वैभव त्याच्यातले एक आहेत. मॅग्निफिसंट कॅचेस त्यांनी घेतले आज. रनआउट्स पण घेतले. टेनिस विश्वाचा खेळ फक्त बॅट्समॅन आणि बॉलरचा नाही तर फिल्डिंगचा सुद्धा आहे. आणि ज्या पद्धतीने आताची फिल्डिंगमध्ये क्रांती करते नक्कीच कौतुकास्पद. इट इज अ वाईट बॉल. ती वाईट बॉल डिक्लेअर केले तिसऱ्या पंचाने. इट इज अ क्लीन वाईट बॉल. तयार होत आहेत वैभव पुन्हा एकदा. अनिकेत यादव यावेळेला खाली बसून संदीप पाटील स्टाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगला ब्युटिफुल टायमिंग करत असताना या ठिकाणी वैभव. काहीतरी चर्चा झाली होती त्या ठिकाणी नरेंद्र आणि वैभवमध्ये. त्या चर्चेला त्यांनी कृतीचं रूप या ठिकाणी पुढच्या भाव. या मनीष काय सांगायचं या शॉटसाठी? रिव्ह्यू दाखवत आहेत बघा. आपण ऍक्शन रिप्ले दाखवतात, नॉट रिव्ह्यू. फॉलिंग स्वीप नाही म्हणता येणार. बैठक खेळलाय. बॉडी बॅलन्स चुकून ते Yes. पूर्ण जमिनीवर Yeah. बसले. पण स्ट्रोक सिलेक्शन चांगलं होतं Yes. आणि टायमिंग चांगलं आहे. Not a pedal sweep. It is a different type of shot. Good job from the cameraman. दुपारची वेळ, तापमान जास्त. मागच्या काही दिवसांमध्ये ज्या पद्धतीने ऊन वाढतोय विदर्भामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, खास करून मुंबई आणि पालघर जिल्ह्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात तापमान वाढतोय. बॅट अँड पॅड. क्षेत्ररक्षक तयार त्या ठिकाणी. फलंदाज बाद. तर ड्रिंक्सची ट्रॉली आतमध्ये येईल आता. कारण उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे मुलांना पाण्याची गरज आहे अत्यंत. त्यामुळे आपण आजच्या दिवसापासून आपण बघतोय 3 षटकानंतर पाणी आतमध्ये जाताना इथे विकेट पडते. धावसंख्या झाली मैदानावर. तर नरेंद्रची विकेट गेले. दिस इज नरेंद्र वैभवची विकेट गेले. नरेंद्र एका बाजूने किल्ला लढवत आहेत. त्यांचं असणं अत्यंत आवश्यक आहे. इज अ कॅप्टन ऑल्सो ॲज अ ग्रेट बॅट्समॅन हॅव्हिंग अ रेकॉर्ड ऑफ हाफ सेंचुरी इन दिस टुर्नामेंट. एक काळ होता मी रवींद्रमध्ये ज्येष्ठ समालोचक आमचे राईचे दिलीप पाटील, नंतर मधुकर म्हात्रे, अशोक पाटील मुर्द्याचे, सालाउद्दीन पालोबा, काशेमिराचे, नितीन नळवे गोडतेचे, सम ऑफ द लिजंड कॉमेंटेटर्स. 1 मेला सहयोग समाजसेवा मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्र दिनला हे सगळे कॉमेंटेटर्स एकत्र यायचे. पाणी आवश्यक आहे. उन्हाळ्याचे दिवस आहेत. प्रेक्षकांना, नागरिकांना, खेळाडूंना नम्र विनंती आहे, भरपूर पाणी घ्या. स्वस्थ राहण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी. आरोग्य धनसंपदा एक अत्यंत सुंदर मराठीचं वाक्य आहे. ते मेंटेन करण्यासाठी तब्येत चांगली ठेवा. खास करून प्लेयर्स प्रचंड ट्रॅव्हल करतात, बिझी शेड्यूल आहे. तब्येत चांगली असणं अत्यंत आवश्यक आहे. तेलकट टाळा, चांगले अन्न घ्या, चांगली झोप घ्या, चांगला आराम घ्या.
जेणेकरून तुम्ही तुमचं क्रिकेट कन्सिक्वेंटली जून 2nd वीकपर्यंत खेळू शकाल. त्याच्यानंतर पावसाळ्याचं क्रिकेट चालू होईल आणि नंतर दसऱ्यानंतर पुन्हा एकदा पुढचं सीझन 26-27 बघू शकाल. मात्र PSPL दरवर्षी तुम्हाला याच साहेबांच्या वाढदिवसाच्या दरम्यान 25 एप्रिलच्या दरम्यान या ठिकाणी प्रताप सरनाईक फाउंडेशनच्या माध्यमातून, शिवसेना परिवाराच्या माध्यमातून, पूर्वेश सरनाईक कार्याध्यक्ष युवासेनांच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार सातत्याने वर्षानुवर्ष. इट विल बी अ ब्रँडेड टुर्नामेंट इन कमिंग इयर्स. तोच प्रयत्न आम्ही सगळे करतोय. विथ डिसिप्लिन, डेडिकेशन अँड डिटर्मिनेशन ऑफ द टुर्नामेंट. पडल्यानंतर चेंडू फ्रंट फूटला खेळण्याचा प्रयत्न, शेवटच्या क्षणी त्या बॅटला चेंडूच्या रेषमधून काढत असताना ते एकंदरीत षटकं पूर्ण होत आहेत. आपण बघतोय मैदानावरती पॉवर किती 2 झाले ना, 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. 3 षटकानंतर ही धावसंख्या 37 बघायला मिळते. सरासरी मैदानावरती ती 9.25 रुपये आमच्या वाणीला विश्रांती देतोय ज्यावेळेला 4थं षटक सुरू होईल. या ऐकूया मीरा भाईंदरचा आमची पुढची पिढी खारी गावातील मनीष पाटील यांना. थँक्यू. धन्यवाद बाळ सर. PSPL एक नवीन अध्याय लिहिला जातोय मीरा भाईंदर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आणि खरं तर ऑल इंडिया ओपन कॅटेगरीचं क्रिकेट आपला दुपारी चालू होणार आहे. पण मी साहेबांचं आभार या निमित्तानं मानतोय की ठाणे आणि मीरा भाईंदरमधील संघांना सुद्धा त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. आणि काल त्यांच्या वक्तव्यामध्ये ऐकायला मिळालं की मीरा भाईंदरमध्ये सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलं जातं. या मैदानात ते सकाळी येतात जेव्हा प्रभागाचा आढावा घ्यायचा असतो. आणि जसं मी काल उल्लेख केला की दादरचा शिवाजी पार्क तसं मीरा भाईंदरचं हे मैदान आहे. जवळपास 22 ते 24 खेळपट्ट्या बनवल्या गेलेल्या आहेत. प्रत्येकजण आपापल्या खेळपट्टीवर खेळतो. प्रत्येकजण आपल्यातला क्रिकेटपटू या मैदानात शोधतो. आणि म्हणूनच हे मैदान प्रत्येकासाठी एक गोड आठवण आहे. 4थ्या षटकाची सुरुवात होते. अनिकेतची 2 षटकं, 30 धावांची. अमोल भोईर स्पेल कंटिन्यू करण्यासाठी पोहोचतायत. आणि पहिल्याच बॉलवर अमोल उलट्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता नरेंद्र भारतीचा. आता हा एक महत्त्वपूर्ण फलंदाज राहील, कारण जेव्हा आकाश रिपट यांनी 20 धावांची सुरुवात पहिल्या षटकात दिली होती पण ती सुरुवात त्यांना टिकवती नाही, कारण दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर करण बाद झाले आणि शेवटच्या बॉलवर आकाश रिपट बाद झाले. आणि त्याचमुळे अडचणी वाढलेल्या आहेत श्रीराम फाउंडेशन ओवळा संघाच्या. पण अजूनही जोपर्यंत नरेंद्र भारती खेळपट्टीवर आहेत तोपर्यंत मोठ्या धावफलकाकडे जाणाऱ्या वाटा इथूनच निघतात असं आपण नेहमीच पाहिलेलं आहे. थोडी ऑकवर्ड पोझिशन स्ट्रोक खेळण्याची, बॉला खेळणे मिड विकेटला, सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल देण्याची हिंमत होत नाहीये. मिळते 1 धाव. एका धावेची वाढ धावसंख्या पोहोचते 38 वर. गोलंदाज चांगल्याच प्रतिभेचे आहेत जर आपण मौलिक 11 वाघबीळ या संघाचा विचार केला तर. पण जर मोहित आणि नरेंद्र, मोहितला सुद्धा तुम्ही कमी समजू नका, कमी लेखू नका. मोहित सुद्धा तसा सुपरहिट नेहमीच राहिलेला आहे. अजूनही तितका तो प्रकाश झोतात या आजच्या दिवसात नाही आलाय, पण तो सुद्धा तितक्याच प्रतिभेचा धनी आहे जितकी प्रतिभा नरेंद्र भारतीकडे. पण अमोल भोईर राऊंड विकेटनं आव्हान स्वीकारतोय. क्लीन बोल्ड, फर्निचर डिस्ट्रॉयड. मोहितचा खेळ संपला. आता अमोलचा सुपरहिट परफॉर्मन्स बॉलिंगचा 3री विकेट त्यांच्या खात्यामध्ये. काय गोलंदाजी अमोलची पाहायला मिळते. एकदा का त्याला लय सापडली मग तो निर्भय होतो. ऑफ स्टंपला धडकणारा हा बॉल, क्लीन बोल्ड. मोहितचा खेळ संपला. अँगलचा योग्य वापर, पिचिंगवर त्यांचं लक्ष होतं. परफेक्ट यॉर्कर आणि त्या यॉर्करवर कुठेतरी अडकलेला आहे, थांबलेला आहे. मोहितचा खेळ तितका चांगला नाही राहिला. नरेंद्र एका बाजूने त्याला योग्य ती साथ मिळण्याची वाट पाहतोय, पण फलंदाज येत आहेत आणि फलंदाज परत जात आहेत. त्याचमुळे आता अडचण श्रीराम फाउंडेशन ओवळा संघाची आणखीन जास्त वाढली आहे. आतापर्यंत आपण स्कोर कार्डवर लक्ष वेधलं. 38 धावा, 4 फलंदाज बाद झालेले आहेत. आतापर्यंत 21 चेंडूचा खेळ संपलाय, 15 चेंडूचा खेळ बाकी. नाही, मागच्या इनिंगला सुद्धा एक गोष्ट पाहिलं की सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये जास्त धावा गेल्यानंतर प्रितेश सेकंड ओव्हर नंतर तो जेव्हा ॲक्शनमध्ये आला ॲज अ कॅप्टनशिप, ॲज अ गेम स्ट्रॅटेजी नंतर कंट्रोल करायचा चांगला प्रयत्न केला. तोच प्रयत्न पुन्हा एकदा या सामन्यात ते करतायत. मागच्या वेळेला 46 मध्ये कंट्रोल केला होता. या सामन्यात बघायचं कितीमध्ये कंट्रोल करतायत. नरेंद्र भारती या नावाच्या अवतीभोवती हा डाव राहणार आहे, पण अमोल भुईर यांच्या अवतीभोवती सुद्धा राहील, कारण आतापर्यंत त्यांनी 3 विकेट्स मिळवले आहेत त्यांच्या स्पेलमध्ये. राऊंड विकेटनं लेफ्टी बॅटरसाठी. फुलटॉस स्वीप केलंय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचे बिझी होत आहेत, बॉलवर पोहोचत आहेत. चांगलंच कलेक्शन.
सिंगल पूर्ण होईल. नरेंद्र भारती स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील. नवीन फलंदाज नितीन वैद्य जे ऑलराऊंडर आहेत त्यांना सुद्धा आता संधी मिळते स्वतःला सादर करण्याची मैदानाच्या आतमध्ये. हे षटक सुद्धा चांगलंच राहिलं. आतापर्यंत फक्त 2 धावा अमोलने या षटकात खर्च केल्यात. विकेट 1 मिळवले. जे हवं होतं ते अमोलला आतापर्यंत या षटकात मिळालेलं आहे. पण नरेंद्र भारती यांना जे हवंय ते आतापर्यंत मिळत नाहीये. 3 चेंडू त्यांनी फेस केलेत. 2 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्यांनी श्रीराम फाउंडेशन संघाला दिलंय. हा जागा बोलून जेव्हा तो अटेम्प्ट घेतला जातो, सकाळी सुद्धा 2-3 वेळा ते या अटेम्प्टमध्ये चुकले आणि आता पुन्हा एकदा तशीच चूक नरेंद्र भारतीकडून. नाही, चांगलं कॉन्टेस्ट आहे अमोल आणि नरेंद्र भारतीमध्ये. दोघेही अतिशय आपापल्या विभागामध्ये अत्यंत प्रगती करणारी व्यक्ती आहेत. मात्र अमोलने मी एक पाहिलं मागच्या सेकंड ओव्हरपासून मागच्या मॅचच्या इज बिगिंग मोर मॅच्युअर्ड बॉलर. अतिशय टाईट बॉलिंग टाकतायत. 39 लॉस ऑफ 4 लास्ट बॉल चौथ्या षटकातला. ग्लान्स केलंय. बॉल मागे जाईल. फाईन लेगला स्ट्राईक नरेंद्र स्वतःकडे ठेवतोय. अजूनही 2 षटकांचा खेळ यानंतर बाकी. त्याचमुळे नरेंद्र तर स्ट्राईकवर राहणं खूप महत्वाचं आहे. स्कोर 40. 4 फलंदाज बाद. श्रीराम फाउंडेशन ओवळा. हा सगळा साहेबांचं कॉन्स्टिट्युएन्सी आहे. मीरा भाईंदर ते ओळा माझी ओळा याच विधानसभा क्षेत्रामधून सन्माननीय आपले मंत्री सन्माननीय प्रतापराव सरनाईक 4 वेळा निवडून गेलेत. आणि एक गोष्ट अत्यंत आवर्जून सांगायला पाहिजे, मात्र त्यांचे जेवढे पदाधिकारी आहेत शिवसेनेचे, राजू भोईर उद्घाटन समारंभाला जिल्हाध्यक्ष मीरा भाईंदरच्या या ठिकाणी उपस्थित होते. अतिशय सुंदर पद्धतीने सातत्याने मीरा भाईंदरची जाण ठेवून काम करतायत. आणि शिवसेना शिस्तबद्ध वचनबद्ध सेवाभाव नागरिक संविधा हे जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे संस्कार कृतीमध्ये आणण्याचं काम, एकनाथ शिंदे साहेबांचं स्वप्न कृतीमध्ये आणण्याचं काम ते करत आहेत. पुढचे 12 बॉल्स. आता जितकी ताकद आहे तितकी ताकद पणाला लावून खेळायचं आहे श्रीराम फाउंडेशनच्या फलंदाजाला. मग स्ट्राईकवर कुणी असू द्या, स्ट्राईकवर नितीन असू द्या किंवा स्ट्राईकवर नरेंद्र असू द्या, तो खेळ चालू ठेवावा लागेल. 2 स्पेल दोन्ही गोलंदाजांचे संपलेले आहेत. अनिकेतचं स्पेल 30 धावांचं, अमोलचं स्पेल 9 धावांचं. त्याने 3 विकेट्स मिळवल्या. पण आता उरलेलं काम पुढच्या 2 गोलंदाजांना पूर्ण करायचं आहे. रुद्र पाटील ज्यांना आपण स्लॉग ओव्हर एक्सपर्ट म्हणून ओळखतो त्यांना ती जबाबदारी मिळाली. कारण समोर नरेंद्र भारती आहे आणि नरेंद्र भारतीला थोपवण्याची क्षमता रुद्र पाटीलकडे आहे असं प्रीतेचं मत आहे. फुल लेंथ बॉल बॅटचा फेस मिड विकेटला क्लोज केला. गती काढली होती. या चेंडूची ही मॅच्युरिटी आहे रुद्र पाटील जी खूप कमी वयामध्ये ही मॅच्युरिटी त्यांनी प्राप्त केलेली आहे. जितका जास्त सराव तुम्ही कराल तितकी तुमची मॅच्युरिटी वाढेल. म्हणतात ना की शिकलो तर विमान उडवणं सुद्धा सोपं आहे, नाही शिकलो तर मग सायकल चालवणं सुद्धा कठीण आहे. त्याचमुळे तुमचं वय हे बॅरियर नाही आहे, तुमचा सराव तुमची ओळख आहे. ड्राईव्ह केला, मिळवून नाहीये. बॉल मागे सरकेल. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत. बॉल कलेक्ट करतील. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचा कॉल द्यायचाच आहे आणि तो दिला जातोय. नरेंद्र आणि नितीन यांची अंडरस्टँडिंग खूप चांगली झालेली आहे. त्यांना माहिती आहे का एका धाब्यावर थांबून नाही चालणार. दुपारचं सत्र आहे. धावफलकावर 65 ते 70 धावा लावायच्याच आहेत. त्याचमुळे जास्तीत जास्त धावा बनवण्यासाठी जास्तीत जास्त धावावं लागतं या 2 फलंदाजांना. धावसंख्या 42. 42 लॉस ऑफ 4. अजूनही या डावातले 10 बॉल्स बाकी आहेत. पूर्णपणे वर्चस्व आतापर्यंत मौलिक 11 वाघवीचं. फुलटॉस एक्स्ट्रा कव्हरला खेळलेत आणि डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. रुद्रच्या खात्यात विकेट. या डावातला सर्वोत्तम फलंदाज म्हणजेच नरेंद्रचा खेळ संपलाय. 5वा धक्का श्रीराम फाउंडेशन ओवळाला. फॅन्टॅस्टिक गेम प्ले बाय मौलिक 11 वाघबीळ ठाणे. यस, दिस इज अ बिग विकेट. महेश गुप्ता जेल घेताना ज्या खेळाडूने मागच्या सामन्यात अर्धशतक पूर्ण करून सगळ्यांचं एंटरटेनमेंट केलं तोच खेळाडू या ठिकाणी बाद होताना. आणि या ठिकाणी प्रितेश जोशी जे कॅप्टन आहेत वाघबीळचे, मौलिक 11 वाघबीळचे, नक्कीच आनंद व्यक्त करत असेल. चांगला कंट्रोल, कारण मागच्या सामन्यात सुद्धा चांगली कॅप्टनशिप आणि चांगलं चेंज ऑफ बॉलिंग. या सामन्यात सुद्धा खास करून भोईर अप्रतिम गोलंदाजी. ज्या नावाची चर्चा नरेंद्र भारतीने केली होती की इनिंग फिनिशर मॅच फिनिशर, गोलू अर्थात गोपाल राठोड तुम्हाला खेळपट्टीवर पाहायला मिळतात आणि गोपालला ती संधी मिळाली. नेहमीच त्यांच्या खात्यामध्ये कमी चेंडू येतात पण जितके चेंडू ते खेळतात त्यावर त्यांची छाप सोडतात आणि म्हणूनच आता ती जबाबदारी गोपाल राठोडची या डावाला फिनिश करायची, आपल्या स्टाईलने फिनिश करायची. पण रुद्रने आतापर्यंत या षटकाची सुरुवात, या षटकाचा पूर्वार्ध आपल्या नावावर ठेवलेला आहे. 42 धावा, 5 फलंदाज बाद. श्रीराम फाउंडेशन ओवळा. राईट हँडेड बॅटर गोपाळ. स्ट्रायकर्स एंडला. फुलटॉस बॉल नाही चांगला सजवता आला. स्ट्रोक आणखीन चांगला खेळू शकले असते. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतील दूरवरच्या
एंडला थ्रो, क्लासिक स्टाईल. पण पाहूया फलंदाज बाद आहे की नाही. यालाच म्हणतात दाखवायचं काय आणि करायचं काय. क्लासिक थ्रो प्रथम. बघा स्ट्राईक एंडला थ्रो करणं डीप मधून अत्यंत कठीण असतं, मात्र मॅग्निफिसंट थ्रो. किती संशोधनाचा विषय, किती खेळाडू अशा पद्धतीने थ्रो देतात. पण ग्राउंड कॉमेंटेटरसाठी हे कठीण आहे. स्टुडिओ कॉमेंट्रीमध्ये आपण सांगू शकत नाही थ्रो कुठल्या एंडला आहे, म्हणून माझी वाणी मी थांबवली जेव्हा मला कळलं की थ्रो स्ट्रायकर एंडला जातोय. नाही, मी नो डाऊट किशोर पाटील आमचे एक्सरसी असतील किंवा नोरा असतील किंवा जयदीप चौमी असतील, सम ऑफ द ग्रेट प्लेयर्स, नितीन कोळी असेल, सुयोग वैती असेल, दादाच प्लेयर्स जे असे डीपमधून थ्रो द्यायचे स्ट्राईक एंडला, आणि तसं खेळी आज बघायला मिळते. खूप आनंद, खूप आनंद. संदेश पिलाने आपण प्रितेशचा अँगल दाखवा प्लीज, कारण जो थ्रो विकेट किपर एंडला जेव्हा झाला, प्रितेशची मुवमेंट काय होती आणि त्यानंतर बॉल आल्यानंतर प्रितेशने कशी मुवमेंट घेतली ते आपल्याला प्रेक्षकांना पाहायला आवडेल, कारण हे खूप शिकण्यासारखं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये प्रत्येकजण चांगला करतो, पण आता विकेट किपर एंडला प्रितेशचा फक्त हावभाव पहा. प्रितेश स्तब्ध आहे. प्रितेश तो आव आणत नाही की बॉल त्याच्याकडे थ्रो होतोय. बघा एंड मोमेंटला त्यांनी लगेचच बॉल गॅदर केला आणि बॉल स्टंपला आला. बॉल पोहोचतोय डीप मध्ये, सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल, आणि आता थोडीशी चूक झाली, मिळतात त्या एकंदरीत 2 धावा, डबल कंप्लीट होते, नावसक्या पोचते ते म्हणजेच 45 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट्स. काय सांगाल ह्या फास्ट फॉरवर्ड? व्हेरी गुड कमबॅक. पहिल्या षटकात 20 धावा आल्यानंतर नंतर 26 येत आहेत. प्रितेश हॅज शोन वन्स अगेन द लिडरशिप क्वालिटी, ग्रेट कॅप्टनशिप. प्रणय ड्राईव्ह केलंय, एलिव्हेशन कमी आहे, डिस्टन्स तितकं नाही गाठलं जात, पण आता बॉल सीमारेषा पार जातोय. लॉंग ऑन क्लिअर करताना 5व्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर चौकार येतोय. 4 धावांची वर धावसंख्या श्रीराम फाउंडेशन ओवळा 49, लॉस ऑफ 6, 49 धावा, 6 फलंदाज बाद, अजूनही 6 बॉल्स बाकी आहेत. कुठपर्यंत पाहतायत बाळसर आपण या धावफलकाला श्रीराम फाउंडेशन ओवळा ठाण्याच्या? नाही, मागच्या वेळेला एक लक्षात घ्यायला पाहिजे, नरेंद्रने एक पात्री वन मॅन आर्मीसारखी बॅटिंग करून सामना त्याने जिंकून दिला होता. मात्र आता नरेंद्र तिथे नाही आहे. आता हे जे 2 बॅट्समॅन आहेत या शेवटच्या टप्प्यामध्ये शेवटच्या षटकात किती धावा आणतात त्याच्यावर लक्ष राहील. मला असं वाटतं ज्या पद्धतीने प्रितेशची कॅप्टनशिप चालू आहे, ज्या पद्धतीने चेंज ऑफ बॉलिंग तो करतोय, गेम स्ट्रॅटेजी इम्प्लिमेंट करतोय, जास्त धावा देणार नाही स्लॉग ओव्हरमध्ये. बाळसर सस्पेन्स थ्रिलर चित्रपटामध्ये विलन कोण असतो शेवटपर्यंत कळत नाही, त्याचमुळे या डावामध्ये हिरो कोण आहे शेवटच्या षटकामध्ये कळेल का? तीन षटकात 37 होत्या, 5 षटकात 49, म्हणजेच फक्त 12 आल्यात. त्यातल्या त्यात पहिल्या षटकात 20 होत्या. ही फोड सोनमताई चव्हाण आम्हाला करून सांगतात मागच्या 5 षटकामध्ये नेमकं काय घडलंय. हो बरोबर आहे ना. पहिल्या षटकात 20 आल्यानंतर 3 षटकांत 37, 2 षटकात 17, आणि त्याच्यानंतर आपण हे चित्र बघतोय. त्यामुळे प्रितेश इज लिडिंग, आणि त्याला माहिती आहे आता लास्टवर त्याने ऑलरेडी प्लॅन केला असेल कोणाला द्यायचं आहे, तो कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. त्याला माहिती आहे हा सामना जर मी जिंकला तर ऑटोमॅटिकली क्वालिफाय होऊन हरकत नाही. पहिला सामना 86 करून 85 करून सुद्धा ते जिंकले होते. त्याचा वचपा नक्कीच मागच्या 2 सामन्यात ते काढतायत. नितीन पाहूया त्यांचा खेळ. खेळायचा होता बॉल एक्स्ट्रा कव्हरला, बॅटच्या आउट साइड एज, लेफ्टी बॅटरचा फायदा उचलायचा प्रयत्न होता, पण अरुण हुशार आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल ठेवतोय, खेळण्याची संधी देत नाहीये, हात खुले करण्याचा मौका मिळत नाही. पण एक टप्पा तर पार केलेला आहे श्रीराम फाउंडेशनने 50चा. 50 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 6 विकेट्स. अजूनही 5 बॉल्स बाकी आहे. क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय घडेल याचा नेम नसतो. फक्त तुम्हाला ठेवायचा आहे तुमच्यावर विश्वास. तुम्ही आहात या संघासाठी खास, तुमच्याकडून कामगिरी झाली पाहिजे झकास, आणि तीच कामगिरी अपेक्षित आहे या 2 फलंदाजांकडून. नितीन आणि प्रणय. अजूनही प्रणयच्या नवनीत ग्रुप, मारुती सुझुकी, होंडा. बेवरेज पार्टनर Cloud9. एनर्जी ड्रिंक पार्टनर Cloud9. पण विसरून चालणार नाही, क्वालिफाईंग स्टेज आहे, हा सामना महत्वाचा. क्रॉस बॅटेड खेळलेत. गुडलेनला बॉल पिच केल्यानंतर बॉल टेक ऑफ होतोय, ऑफस्टमच्या बाहेरचा बॉलिंग पाथ ठेवलाय. बॉलर अरुण यांच्याकडे सुद्धा तगडा अनुभव आहे गोलंदाजीचा, आणि तोच अनुभव एकत्रित करत असताना या षटकावर आतापर्यंत नियंत्रण अरुणचं राहिलेलं आहे. 4 चेंडूचा खेळ बाकी. स्ट्रायकर स्टेला प्रणय. शेवटचे 4 बॉल्स विसरून चालणार नाही. जरी झाला उशीर, आमचे फटके असतात पद्धतशीर. बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार, सिक्सर. जबरदस्त स्ट्रोक, योग्य ते वेळी योग्य तो फटका.
गुडलेनला बॉल पिच केला, हलकंसं पदाला तर स्टेप आउट झाले आणि त्यांना स्ट्रोक खेळला त्यांनी मिड विकेटला. एरियल स्ट्रोकची गरज आहे. धावान वाढवायचे आहेत तर मग एरियल स्ट्रोक आणावे लागतील आणि तेच आणतायत फलंदाज प्रणय. स्कोर वाढतोय, 56 झालाय, 56 धावा, 6 फलंदाज बाद, अजून 3 बॉलचा खेळ बाकी आहे. जो मी उल्लेख केला होता की 65 ते 70 ची रेंज तर गाठायचीच आहे आणि त्यासाठी प्रणयचं स्ट्राईकवर राहणं महत्वाचं आहे. अरुणने सुरुवात चांगली केली आहे षटकाची, त्यात कुठलंच दुमत नाहीये, पण एक स्ट्रोक खेचून प्रेशर आता ट्रान्सफर झालाय अरुणवर. पाहूया त्या प्रेशरला तो हँडल कसा करतोय. थोडासा वेळ तो घेतोय सुद्धा, पण पाहूया त्यानंतर खेळ बदलेल का, वेळ बदलेल का. प्रणय स्ट्रायकर सेंडला, अरुण बॉलिंग ट्रॅकवर. अनुभव तर आहे अरुणकडे, पण आता प्रणयकडे ती जिद्द आहे मोठ्या फटक्यांच्या शोधाची आणि तो स्ट्रोक त्यांनी या अगोदर शोधलेला आहे. क्रॉस बेटर खेळलेत, क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. 1 बाउन्स बॉल कलेक्ट केला जाईल, सिंगल होते कंप्लीट. नितीन वेगानं पोहोचले होते स्ट्रायकर साईडला, पण अरुण त्या वेगाला मॅच करू नाही शकले. एक धाव मिळते, धावसंख्या पोहोचते एकाच्या मदतीने 57 धावा, 57, लॉस ऑफ 6 विकेट्स. बॅलन्सिंग क्रिकेट असेल, यात कुठलंच जुमत नाही. या दोन्ही संघांकडे महाशक्ती आहे, दोन्ही संघांकडे ते वेगवेगळे पर्याय आहेत. नक्कीच नक्कीच मनीष बरोबर म्हणाला. दोन्ही टीम शक्तिमान आहेत, दोन्ही टीमकडे क्लासिक बॅट्समॅन आहेत. हा सामना अत्यंत रंगतदार होणार आहे, कारण आता धावसंख्या थोडी वाढली या 8 धावांमुळे. शफल झाले, हुक केलं आणि कुठलाच क्षेत्ररक्षक नाहीये, धावण्याची गरज नाहीये, ऊर्जा वाचवा. बॉल फाईन लेग सीमारेषा पार, चौकार, 60 ओलांडतोय श्रीराम फाउंडेशन ओळाठाडे. 61 झाले, एक बॉल बाकी आहे. हे षटक आतापर्यंत 12 धावांचं राहिलंय. षटक सुरू झालं होतं सिंगलनं, त्यानंतर आला डॉट बॉल, त्यानंतर तिसऱ्या बॉलवर षटकार, चौथ्या बॉलवर सिंगल आणि 5व्या बॉलवर चौकार आलाय नितीनच्या बॅटमधून. लास्ट बॉल आहे, पहिल्या डावातला शेवटचा बॉल. पाहूया अरुणचं पुनरागमन होईल का शेवटच्या बॉलवर, की नितीन आपली लय सुरू ठेवेल. फुल लेन खेळलाय, स्वीप केले, क्षेत्ररक्षक आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअरला, क्षेत्ररक्षक पोहोचेल. बॉलवर सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल दिला जातोय. थ्रो योग्य एंडला, प्रितेशने बॉल कलेक्ट केला, मिळते फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 62, जिंकण्यासाठी 36 चेंडू, 66 धावांची गरज आहे. 13 धावा आले ना. चांगला कंट्रोल, चांगल्या पद्धतीने बॅटिंग झाली आणि त्यामुळे आता परिस्थिती. आपण एक गोष्ट विसरता कामा नये, दुसऱ्या सामन्यामध्ये मौलिक वाघबीड या संघाने 86 केले होते आणि त्यामुळे आत्ता जे त्यांना चेस करायचे ते 63 चेस करायचे आहेत. प्रितेशला माहिती आहे की 5 ते 6 धावा लास्ट ओव्हरला गेले, जास्त एक षटकार जो केला, बाउंड्री गेली, ते त्यांना बॅक ऑफ द ब्रेन माहिती आहे आणि त्यांना माहिती आहे की या धावा त्याला स्वतःलाच ॲज अ बॅट्समॅन कव्हर करावं लागेल, किंवा त्यांचे केतन असेल किंवा नंदू असेल, पंकज असेल, सम ऑफ द ग्रेट बॅट्समॅन त्यांना कव्हर करावं लागेल. म्हणून ती टीम मिटिंग प्रितेश घेत आहेत. ही नोज एक्झॅक्टली की 63 करायचे 36 चेंडूमध्ये आणि त्यामुळे या ठिकाणी थोडंसं बॅटिंग लाईनअप अजून चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करून एक कव्हर करत आहे. स्वतः प्रितेशला ती भूमिका ॲज अ 1 मॅन आर्मी म्हणून निभावावं लागेल. केतन तर आहे, केतन डिफरंट टाईप ऑफ हाय स्टँडर्ड मेंटल प्रेशर कसं हँडल करायचं ते केतन, पंकज, नंदू, अमोल, बाया यांना माहिती आहे, कारण त्यांच्याकडे तो अनुभव आहे, सगळे लिजंड प्लेयर असल्यामुळे. त्यामुळे प्रितेश, केतन, पंकज गोंधळे, नंदू पाटील, अमोल भोईर, भाया पाटील, तसंच अरुण आणि त्याच्यात प्रथम आणि त्याच्यानंतर आपण बघतोय महेश, जितेश, अनिकेत काय परफॉर्मन्स दाखवत आहेत. हे 63 कुठल्या पद्धतीने या ठिकाणी ते पूर्ण करतायत येणाऱ्या 36 चेंडूंमध्ये या ठिकाणी बघावं लागेल. त्याच्यासाठी या ऐकूया बुलढाण्याचे आमचे समालोचक RJ ओम सोनावणे आणि तसंच बारामतीचे आमचे समालोचक सलीम शेख यांच्या माध्यमातून हिंदी मराठी कॉम्बिनेशनच्या माध्यमातून. थँक्यू. आमच्या वाणीला आम्ही विश्रांती देतोय. सकाळी 7 ते आतापर्यंत तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने धावतं वर्णन पुन्हा एकदा डे 2 मध्ये ऐकवलं आम्ही या ठिकाणी. मी मनीष पाटील, त्याच्यात सलीम शेख आमचे बारामतीचे आणि तसंच बुलढाण्याचे आमचे RJ ओम सोनावणे. आमच्यापर्यंत अतिशय सुंदर समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी संकल्पसिद्ध वचन पूर्ण केलं. आज साहेबांचा वाढदिवस. पुन्हा एकदा आमच्या लाडक्या कार्यसम्राट आमदार 4 वेळा निवडून गेलेले मंत्री, परिवहन मंत्री आणि तसंच पालकमंत्री धाराशिव जिल्ह्याचे, त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा आमच्या हृदयातून आम्ही देतोय. आई तुळजाभवानी आणि महादेवाची कृपा त्यांच्यावर राहावी आणि त्यांच्या आतून या मीराबेंदरच्या भूमीसाठी, ओळा माझ्यावड्या ठाण्याच्या भूमीसाठी आणि पूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय आई तुळजाभवानीच्या शक्तीने, आशीर्वादाने ते सगळं काम सरनाईक कुटुंबाने, मग ते प्रतापराव सरनाईक असेल, परीक्षा सरनाईक असेल, वियांग असेल किंवा पूर्वेश असेल, त्यांना खूप खूप शुभेच्छा. आमच्या वाणीला विश्रांती देतोय. पुन्हा एकदा आपली भेट उद्या सकाळी ठीक 7 वाजता. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.
Apparel partner, Savli. Ball partner, Sixit. Official scoring partner, Trick Pro. YouTube live broadcasting on tenniscricket.in. Event managed by Ultimate Event Makers LLP. Organized by Pratap Sarnaik Foundation. Associate partner, Tennis Cricket, Sport Federation India. Powered by Vihang Ahead. Co-powered by Navneet Group, Maruti Suzuki, Honda. Beverage partner, Cloud9. Energy drink partner, Cloud9. Apparel partner, Savli. Ball partner, Sixit. Official scoring partner, Trick Pro. YouTube live broadcasting on tenniscricket.in. Event managed by Ultimate Event Makers LLP. Organized by Pratap Sarnaik Foundation. Associate partner, Tennis Cricket, Sport Federation India. Powered by Vihang Ahead. Co-powered by Navneet Group, Maruti Suzuki, Honda. Beverage partner, Cloud9. Energy drink partner, Cloud9. Apparel partner, Savli. Ball partner, Sixit. Official scoring partner, Trick Pro. YouTube live broadcasting on tenniscricket.in. Event managed by Ultimate Event Makers LLP. Organized by Pratap Sarnaik Foundation. Associate partner, Tennis Cricket, Sport Federation India. Powered by Vihang Ahead. Co-powered by Navneet Group, Maruti Suzuki, Honda. Beverage partner, Cloud9. Energy drink partner, Cloud9. Apparel partner, Savli. Ball partner, Sixit. Official scoring partner, Trick Pro. YouTube live broadcasting on tenniscricket.in. Event managed by Ultimate Event Makers LLP. गेंदबाजी आला मतलब हो, फील्डिंग उच्च स्तरीय हो, फिर अच्छा काम कर सकते हैं. नक्कीच या स्पर्धेतून पहिला संघ जो क्वालिफाय झाला आहे आजच्या दिवसामध्ये पॅरामाउंट RMC इन्फ्राटेक, परंतु दुसरा संघ आजच्या दिवसातील कुठला असेल त्यासाठी थोडीशी प्रतीक्षा आपल्याला करावी लागणार आहे. लक्ष आहे 63 धावांचा आणि लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी कॅप्टन प्रितेश जोशी आणि चेतन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. दोन्ही उजव्या हाताचे फलंदाज, तर गोलंदाजी ट्रॅकवर लखन येताना दिसत आहेत. नेक्स्ट मॅचच्या सुद्धा तयाऱ्या सुरू झाल्या आहेत. मध्य प्रदेशचा संघ इन ॲक्शन असणार आहे नेक्स्ट मॅचमध्ये टीम महाराष्ट्र झोन 3च्या विरोधात. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये येतोय. बॉलर लखन, गोलंदाजी ट्रॅकवर ॲज अ इम्पॅक्ट प्लेअर ही सलामीची जोडी चेतन पाटील, प्रितेश जोशी. कॅप्टनच्या साथीला चेतन आहेत, अर्थातच प्रितेश जोशीच्या साथीला ऑल सेट ऑल रेडी. लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल बॅकफुटवरून पॉइंटच्या डोक्यावरून पंच केला आणि बॉल पाठवला डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन 4. सुरुवात
चौकार आने के लिए। लखन का स्वागत 4 के साथ में करते हुए एक्शन रिप्ले में देखिए जिस तरह से हुआ क्या है। बैकफुट गए, वेट को पीछे ट्रांसफर किया, पॉइंट के ऊपर से जानबूझ के बहारदार शॉट के साथ में स्वागत किया है। ये बेहतर शॉट के साथ में लखन एज इम्पैक्ट प्लेयर है, लेकिन आते ही स्वागत 4 के साथ में प्रीतेश जोशी एज ठाणे के अगर ये पहले सेंचुरियन खिलाड़ी है, द लीजेंड खिलाड़ी के अंदर इसका नाम भी है। ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल कमी गतीने टाकलाय, हलकीशी अपील आहे, पंचांनी उचलून धरलाय निर्णय। प्रीतेश जोशीची मोठी विकेट, पहिल्या बॉलवर चौकार आणि आता गोलंदाज लखनचं सेलिब्रेशन, पलटवार त्याने केलाय आणि मोठी विकेट नव्हे तर मोठा मासा गळाला लावलाय। बड़ी मछली जाल में। उसके बाद में लखन ने जो सेलिब्रेशन किया है, ये दोबारा देखना चाहेंगे हम वो सेलिब्रेशन। एक तेज गेंदबाज, पहले गेंद में स्वागत इस तरह किया, वो सेलिब्रेशन फिर से बार अवे फॉर बॉडी, शरीर से दूर से खेला, निचले स्तर पे लगा गेंद। उसके बाद में अपील हुई और इधर देखा नहीं है और नाराज होकर बाहर गए। लेकिन उसके बाद का जो सेलिब्रेशन है, ये तेज गेंदबाज का तेवर हमने देखा है ओम जी। इस तरह से वो बैट्समैन के सामने जाना, बल्लेबाज उसको उकसाना, ये तेज गेंदबाज कर सकता है और बार बार देखा है हमने। पहिल्या बॉलवर चौकार आला आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवर जेव्हा कुठलाही वेगवान गोलंदाज जर विकेट काढत असेल, हे निराशाजनक मुद्रा पाहायला मिळते फलंदाज प्रीतेश जोशीची। आणि सेलिब्रेशन ज्याची चर्चा आम्ही करत होतो, हे अग्रेशन वेगवान गोलंदाजांना नेहमीच सूट करते। लखनने पहिला बॉल याच टप्प्यावर थोडासा अतिरिक्त वेगाने टाकला, त्यानंतरचा दुसरा बॉल त्याच टप्प्यावर परंतु बोटं फिरवली होती आणि त्याचा फायदा झालाय, विकेट प्राप्त होते आहे। पहिला धक्का प्रीतेश जोशी बाद बॅटिंगसाठी भाया येत आहेत। ये बड़ा अगर देखिए मैच, इसीलिए मैं बात कर रहा हूँ, विकेट आएंगे तो दबाव आएंगे। आपने प्रीतेश जोशी की विकेट लिए तो बड़े खिलाड़ी को आपने बहुत जल्दी डगआउट में, जिस तरह से तेज गेंदबाजी हमें देखे तो ये वो गेंद बार बार देख रहे, बार बार उंगलियां फेरे। उसके बाद में ये वो सेलिब्रेशन जो देखने लायक होता है, एनर्जी आती है। जैसा आपने एनर्जी फाटर कोल्ड है, उसी तरह से एनर्जी आखिरी मोमेंट तक। प्लेयर पे अवॉर्डचे पॉइंट कटतील या सेलिब्रेशनमुळे। 4 धावा, 1 गडी बाद, भाया आलेत बॅटिंगसाठी। सेलिब्रेशन वेगवेगळ्या अँगलने दाखवल्या जाते आहे, कारण विकेट महत्वाची होती, ती विकेट आली आहे। प्रीतेश जोशी सारखा मातब्बर सलामीवीर माघारी परतवलाय भाया पाटील। डावखुरे हाताचे बॅटर, यंगस्टर मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, टप्पा पडल्यानंतर बॉल फसून आला, लेट आला, बॅट लवकर फिरवली होती फलंदाज भायाने। 108.2 किलोमीटर प्रति घंटा इतक्या वेगाने हा टाकलेला बॉल। 4 धावा, पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर खूप चांगलं पुनरागमन लखन यांचं। कमाल का कमबैक कर रहे हैं और कमाल का कमबैक करने जाते हैं, इसीलिए इम्पैक्ट प्लेयर के रूप में उतारे गए हैं। और टप्पा इनका बहुत जबरदस्त है, हर टप्पे में देखिए तो इन्होंने बहुत अभ्यास करा है और एक्सपीरियंस वाला गेंदबाज है और अच्छा एक्सपीरियंस शेयर कर रहे हैं यहाँ पर अपनी टीम के लिए। नक्कीच टप्पा महत्वाचा असतो, अनुशासन महत्वाचं असते। समोर टाकलेला बॉल खोदून काढलाय, सॉफ्ट हँडने खेळत असताना ड्राईव्हचा प्रयत्न, सिंगल या बॉलवर अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट। धावसंख्या 1 धावेच्या मदतीने 5 धावा। याही वेळी फुलर लेनचा बॉल, खातं उघडते भाया पाटील यांचं। लखन जाधव अनुशासित गोलंदाजी पाहायला मिळते। लखन यादव अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। देखिए भाया पाटिल की अगर बात करें तो इन्होंने भी अच्छा काम किया है, चेतन के ऊपर भी चर्चे रहेंगे इस मैच में। पहले ओवर में काफी अच्छी गेंदबाजी की है, 5 रन 1 विकेट के नुकसान पे। अंदर आती हुई गेंद, थोड़ा सा उठा हुआ गेंद था, अच्छी गेंदबाजी और खुद जाके गेंद को फील्ड किया, रनों की संभावना को नष्ट किया। क्या गजब की वापसी की है लखन यादव। पहले गेंद पे स्वागत 4 के साथ में, उसके बाद में विकेट मिला, उसके बाद में देखिए तो पूरा ओव्हर अपने नाम किया है। एव्हरेज स्पीड जर पाहिला या ओव्हरमध्ये तर 110च्या आतमध्येच आहे। 105 107 मध्ये स्पीड वाढतो, कमी होतोय। लखन जाधव खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत आहे। स्पीड थोडासा कमी आहे, मध्यम गती वेगवान गोलंदाज आहेत, पण तो टप्पा चांगला ठेवलाय। पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर पुनरागमन चांगलं पाहायला मिळालं। फुल टॉस बॉल आहे, मिडॉन आतमध्ये, बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषेच्या बाहेर, मिडॉनला टिपून रन 4, टिपिकल चौकार। देखिए लो फुल टॉस गेंद थी और मिड ऑन के ऊपर से कमाल का प्रॉपर टाइमिंग भी हुआ। उसके बाद में एक कमाल का चौका अर्जित करते हुए ये वो शॉट है जहां देखिए तो अपना पीछे अगर देखिए प्रोटेक्शन नहीं है, आप देखिए मिड ऑफ ऊपर रखा है, मिड ऑन रखा है, उसके बाद में ये वो देखिए लो फुल टॉस गेंद, टाइमिंग अच्छा, ताकत इस खिलाड़ी में बहुत है। उसके बाद में मिड ऑन के ऊपर से निकल गई गेंद 4 रनों के लिए और कहानी खत्म। एक के बाद में 9 रन लगा। पहले 5 गेंदों में शायद इधर उधर, आखिरी गेंद में ये जो अच्छा ओवर घट रहा था उसको थोड़ा सा खराब किया है। क्या लगता है आपको?
यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न याआधी डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासमोर हा बॉल टाकला होता लखन जाधवने, परंतु पुन्हा एक वेळ उजव्या हाताच्या बॅटरसमोर तो प्रयत्न केला आणि चेतन तुटून पडले फुल टॉस बॉलवर. मिडॉनला फक्त बीट करायचं होतं, त्यांच्या डोक्यावरून जाणीवपूर्वक हवेमध्ये फटका खेळला आणि रिझल्ट आला 4 धावांचा. वो नन्ना सी बाउंड्री है, नन्ही सी बाउंड्री है, उस बाउंड्री को क्लियर करते हुए ये मुकाबला अगर ये डू और डाई वाला मुकाबला है, जीतेंगे तो आपको मौका मिलेगा आगे खेलने का और हारेंगे तो गुड बाय टाटा है. वो गुड बाय टाटा इतनी बड़ी टूर्नामेंट में अच्छा लगता नहीं है ओम जी. अब बेहतर काम कर लीजिए, आज मेहनत कर लीजिए कि अगर ये मेहनत आपका अगर सही नहीं है तो फिर 365 दिन याद करेंगे इस टूर्नामेंट को. अपनी टूर्नामेंट है, सम्मान की है, मेरा भाईंदर की सबसे बड़ी टूर्नामेंट. आज जिनका जन्मदिन है, अगर देखिए मेट्रो मैन उनके साथ में सबके साथ में बेहतर काम करने वाले प्रताप जी सरनाईक का इनका जन्मदिन है और सभी के माध्यम से आपको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं. लेजेंड खिलाड़ी भी रह चुके हैं, उसके साथ में क्रिकेट के ऊपर प्यार भी करने वाले हैं. तो मेरा भाईंदर के लोगों को, दर्शकों को एक अलग प्लेटफॉर्म इन्होंने तैयार करके दिया है. दुसऱ्या षटकाची सुरुवात. किरण येत आहेत गोलंदाजीसाठी. किरण केनी इम्पॅक्ट प्लेयर आता मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॉलिंग ट्रॅकवर लोअर फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बीट करून बॉल विकेट कीपरकडे चाललाय. सुरुवात डॉट बॉलने या षटकाची. चढावडीची मॅच आहे. 29 बॉलचा खेळ शिल्लक, 54 धावा करायच्या आहेत मॅच जिंकण्यासाठी. पार्टनरशिप महत्वाच्या असतील या ठिकाणाहून. पहिली विकेट 4 धावांवर आली, त्यानंतर 5 धावांची भागीदारी. फिल्डिंग पोझिशन, एक डीप मिड विकेट तैनात केला गेलाय. रिव्हर्स हिट, टायमिंग, ताकद, नजाकर, बॉल करतोय सफर. प्रेक्षक गॅलरीमध्ये फेकलाय हा बॉल. PSPL षटकार. गजब का खिलाड़ी है और गजब का खिलाड़ी भाया पाटिल जब आते हैं तो ये शॉट देखते ही है, ये खेलते हैं बखूबी और राइटी से लेफ्टी कब बन जाए पता नहीं है. उसके बाद में टाइमिंग अगर प्रॉपर हो तो गेंद हवाई सफर करती है और उसके अंदर नन्ना सा मैदान है और ये 6 रन आपका आत्मविश्वास बढ़ा के देंगे और इस मैच के अंदर फिर से एक बार कमबॅक करेंगे. चांगला फटका होता. बॉलच्या लाईन मध्ये खूप प्रॉपरली गेले होते आणि त्यानंतर बॅटवर हा बॉल आल्यानंतर कनेक्शन इतकं चांगलं होतं की फक्त हा बॉल पाहत राहावा लागला. Cloud9 जे या स्पर्धेमध्ये आमचे एनर्जी ड्रिंक पार्टनर आहेत. एक वेगळीच एनर्जी Cloud9ने या स्पर्धेला सुद्धा दिली आहे. लोकप्रिय महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांचा आज वाढदिवस. संपूर्ण देशभरातून त्यांच्यावर वाढदिवसांचा शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अनेक तोलामोलाची मान्यवर मंडळी, त्यांच्यावर प्रेम करणारी मंडळी, मित्रपरिवार त्यांची भेट घेत आहेत, त्यांना शुभेच्छा देत आहेत. पूर्वेजी सरनाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा PSPL ऑन साइडला टॉप गिअर मध्ये टॉप क्लास कडक फटका. पंचांचा इशारा. रन 4, चौकार. लपेट भी लिया इस गेंद को तो ये दोनों एंगल देखिए रन है, कहीं ना कहीं दबाव डालने की कोशिश करें. जबरदस्त यहाँ पर प्रॉपर टाइमिंग हुआ है. ऑफ स्टंप के बाहर से खींचा है गेंद को, आप देख सकते हैं. मिडल जब होती है आवाज बहुत मीठी आई थी और गेंद को पता था कहाँ जाना है. चौका निकल गई है. अगर देखिए पहले ताकत, उसके बाद में स्विच अल्टी पल्टी, उसके बाद में चौका. 3 गेंदों में 10 रन खर्च किए यहाँ पर इम्पॅक्ट प्लेयर ने. बघा बॉलरच्या माइंड गेम सोबत खेळतायत. इम्पॅक्ट प्लेयर समोर आता इम्पॅक्ट टाकत असताना फलंदाज भाया पाटील. पुन्हा एक वेळ रिव्हर्स खेळलाय. याही वेळी टायमिंग चांगला आहे. उलटा पुलटा, अल्टी पल्टी, बॉल कल्टी. रन 4, चौकार. अब ऐसा लग रहा है कि इस मैच में इम्पैक्ट के सामने, किरण के सामने एक अलग अंदाज में आए हैं और फिर से बार राइटी से लेफ्टी बने, उसके बाद में चौका जिद करते हुए. गजब का ये खिलाड़ी है और अपने दिल और दिमाग से यहाँ पर काम करते नजर आ रहे हैं. स्क्वेअर ऑफ द विकेट चांगले खेळत आहेत. पुन्हा रिव्हर्सचा प्रयत्न, फॉलो केलं बॅटरला. पायावर लागतोय हा बॉल. अपील, रनआउटचा चान्स स्टंपवर लागलाय. विश्वास दिसत नाहीये स्टंपवर लागूनही. 1 धाव या बॉलवर येताना दिसते आहे. धावसंख्या 1 धावेच्या मदतीने धाव फलकावर पुढे सरसावत असताना 24 धावा, 24 रन. 24 धावा धाव फलकावर होत आहेत. 1 गडी बाद. एक की हरवलेली आहे, ज्यामध्ये होंडा बाईकची चावी आहे. कृपया ज्यांची असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जायची आहे. आणि एक हरवलेली चावी आहे, ज्यांना कोणाला सापडली असेल ती आणून द्या. एक सापडली आहे, ज्यांची असेल त्यांनी घेऊन जा. एक हरवलेली आहे, ज्यांना सापडली असेल त्यांनी आणून द्या.
यहाँ से अगर नजर डालेंगे 6-4-4-1, ये मुकाबला 24 पे 1। रिक्वायर्ड रन रेट इस ओवर के पहले की बात करें तो थोड़ा सा बढ़ गया था रिक्वायर्ड रन रेट, अब रिक्वायर्ड रन रेट कम हुआ है और फिलहाल का करंट रन रेट बढ़ गया है। ये क्रिकेट यही तो है ना कि कब आपको खुशी देगा, कब गम के अंदर ढकेल के लेगा। बेहतर काम करने वाले को खुशी मिलेगी, उसके बाद में देखिए मेहनत अगर शिद्दत से करेंगे, लगन अगर करेंगे, आपको मुस्कुराने का मौका मिलेगा। ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं आयोजन केलं गेलं आहे, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। आणि अगदी बाजूला महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री आणि सद्यस्थितीतील लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांचं बॅनर झळकतंय, परंतु सध्या झळक आहे चेतनची। अय फलक देख इनकी झलक, आलाय चेतनच्या बॅट मधून हा धमाका षटकार। भाया पाटिल को देख के चेतन पाटिल ने भी रंग बदला है। ये बिल्कुल देखिए ओवर पिच गेंद डालना चाहते हैं, स्लॉट पे डाल बैठे हैं। उसके बाद में चेतन का बल्ला शोर मचाता हुआ और ये शोर मैक्सिमम रिजल्ट देके जाएगा 6 रनों के लिए। हँड आय कोऑर्डिनेशन शॉट, हँड आय कोऑर्डिनेशन किती महत्वाचं होतं बघा। बॉटम हँडचा खूप चांगला वापर केला आणि जसा बॉल बॅटवर कनेक्ट झाला, माहिती होतं फलंदाजाला विश्वास होता की बॉल मैदानाच्या बाहेर चाललाय। 10 बॉलमध्ये 26 धावांची भागीदारी, ज्यामध्ये 16 धावा भायाच्या बॅटमधून आहेत, 10 धावा चेतनच्या बॅटमधून आहेत आणि टीमची धावसंख्या 2 षटक समाप्तीनंतर 30, 1 गडी बाद। ही पार्टनरशिप महत्वाची है, ही जोड़ी कदाचित रिकॉर्ड तोड़ खेल करती है। प्रीतेश जोशी का बड़ा विकेट आने के बाद में ये वो कारनामा हुआ है। पहले ओवर में लखन यादव ने बेहतर गेंदबाजी की, मात्र 9 रन दिए, विकेट बहुत बड़ा, लेकिन उसके बाद में ये दोनों पाटिल अलग अंदाज में बल्लेबाजी कर रहे हैं। अब देखिए ग्रामीण स्तरों में अगर जाएंगे तो पाटिल नाम चर्चे हैं, और आप देख रहे हैं जिस तरह से हमारे टेनिस cricket.in उसके साथ में क्रिक ब्रोज जो अपने जो स्कोरिंग का काम करते नजर आए। ग्राफिक्स का भी काम है ना, मौनक ने बहुत अच्छा किया है। सबको एक साथे में लाने का काम ग्राफिक्स मौनक वालों ने बहुत अच्छा किया है। 2 के बाद में 30 रन 1 विकेट के नुकसान पे। डगआउट प्रसन्न वातावरण प्रीतेश जोशी पाहायला मिळत आहेत। थोडंसं टेन्शन आहे, परंतु आता 24 मध्ये 33 ची गरज आहे। रिक्वायर्ड रन 8.25 चा लागतोय मॅच मध्ये जिंकण्यासाठी। टेनिस cricket.in यांचं महत्वाचं योगदान टेलिकास्टिंग मध्ये। Cloud9 ऑन साइडला बैठक फटका लगवण्याचा प्रयत्न, गुडघा टेकवला होता हा फटका खेळत असताना। वाईड डीप मिड विकेट काऊ कॉर्नरच्या क्षेत्रात सिंगल या बॉलवर मिळते आहे। आणि नजरा तर यानंतरच्या मॅचेसवर सुद्धा असणार आहेत, ज्यामध्ये स्टेट वाईजचे 2 संघ इन ॲक्शन असेल। एका बाजूला महाराष्ट्र झोन 3 चा संघ, दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेशचा संघ। अर्थात विदर्भातले खेळाडू, मराठवाड्यातले खेळाडू ज्या टीम मध्ये दिसतील, अगदी लागून जो परिसर आहे मध्य प्रदेश, त्या परिसरातले खेळाडू खेळताना दिसतील। 31 पे 1, 2.1 के बाद में अगला मुकाबला जबरदस्त है। महाराष्ट्र जोन 3 और उसके साथ में मध्य प्रदेश। ये देखिए एमपी बहुत देखिए नजदीकी मामला है, बहुत एक दूसरे के साथ में खेल चुके हैं। ये बेहतर कर क्रिक ब्रो, त्याचबरोबर विहांग, मारुती सुझुकी, ब्रेझा, मोर पॉवर। समोर टाकलेला बॉल, आणखी एक चांगला ड्राइव्ह सॉफ्ट हँडने, क्लासिकल फटका सिंगल या बॉलवर। सिंगल डबल स्ट्राइक रोटेशन तितकंच महत्वाचं आहे या मॅच मध्ये। पहिली विकेट 4 धावांवर आल्यानंतर 28 धावांची भागीदारी फक्त 12 बॉलमध्ये रचली आहे या 2 खेळाडूंनी। जो दबाव प्रीतेश जोशीच्या विकेट नंतर बॅटिंग टीमवर यायला हवा होता, तो दबाव शिफ्ट केलाय समोरच्या टीमवर। लखन यादव अगर देखिए एकमात्र सफल गेंदबाज अब तक बने और बहुत अच्छी गेंदबाजी भी अब तक रहे। लगातार 2 गेंदों में 2 सिंगल देखने मिले। ये मुकाबला है ना भाया पाटिल और लखन के बीच में। लखन एक आधा विकेट यहां से दिलाते मैच और खुल जाएगी, लेकिन विकेट महत्वपूर्ण है। आणखी एक चांगला बॉल, याही बॉलवर बीट केलंय। लखन जाधव आज प्रभावित करणारी गोलंदाजी करतायत। या मॅच मध्ये जर बघितलं तर 107.8 किलोमीटर प्रति घंटा इतक्या वेगाने टाकलेला हा बॉल आहे। हॅपी बर्थडे प्रताप सरनाईक सर। मोनार्कच्या माध्यमातून एक सुंदर ग्राफिक्स डिझाईन केले गेले, शुभेच्छा दिल्या जातात साहेबांना। लोअर फुल टॉस बॉल ऑन साइडला जमिनी लगत खूप चांगल्या कंट्रोल मध्ये हा स्वीप लगावलाय। 1 रन या बॉलवर 111.1 किलोमीटर प्रति घंटा। मला वाटतं लखन जाधवच्या आतापर्यंतच्या स्पेन मधील सर्वात वेगवान बॉल त्यांनी टाकलाय। 111.1, वो बहुत अच्छी गेंदबाजी है, प्रभावित किया है लखन ने। मैंने यही कहा कि मैच में अच्छा आने का ये
बिल्कुल देखिए संदेश दिए हैं। एक आधा विकेट यहाँ पर आते हैं, मैच खुल जाएगी, मैच बहुत इंटरेस्टिंग हो सकती है। क्रिकेट के मैदान में समय बदलते समय लगता नहीं है, मेहनत कर लीजिए शिद्दत से। 33 पे एक मुकाबला आप देखिए। 33 लॉस ऑफ 1 विकेट। ऑफ्टनच्या बाहेरचा बॉल, अपील या बॉलवर लखन जाधव याच टप्प्यावर याआधी एक विकेट प्राप्त केली होती प्रितेश दोशी आणि पुन्हा एक वेळ त्याच टप्प्यावर गती परिवर्तन करून विकेट प्राप्त करतायत चेतनची। लखन जाधव 2 फलंदाजांचा अडसर आणि दोन्ही सलामीवीरांना आपल्या जाळ्यात अडकवलंय लखन जाधव यांनी। तीच लाईन, तीच लेंथ, तेच बॉलिंग मधलं व्हेरिएशन आणि विकेट येते फलंदाज चेतनची। कहीं ना कहीं चेतन के ऊपर दबाव बनाता, अगर देखिए तो वाइड लाइन से गेंदबाजी करते हुए शरीर से दूर रखा, टप्पा आपका बेहतर गुडलेत स्पॉट पे पिक करते हुआ वहां से देखिए तो बेहतर ये गेंद डाली। उसके बाद में बल्ले का भीती सा लगा, विकेट कीपर के दस्ताने में चले गए और चेतन पाटिल 5 गेंदे 11 बना के वहां जाते हुए ये 33 पे 2 विकेट आने के बाद में ओम जी क्या मैच के अंदर थोड़ा सा मोड़ पैदा हो जाएगा, क्योंकि विकेट आती है तो गेंदबाजी करने वाली टीम की चढ़ के बोलती है, तो वो भी काम बेहतर हो सकता है। क्या ये चेतन पाटिल का विकेट क्या दरवाजा इनके लिए खुल जाएगा? हा बॉल बघा, टप्पा पडल्यानंतर थोडासा हलकासा आतमध्ये सरळ झाला, अँगलने बाहेर जाण्याची अपेक्षा करत होते, बॅटच्या आतली कडा लागली, स्मित हास्य आहे चेतनच्या चेहऱ्यावर, परंतु 29 धावांच्या भागीदारीला ब्रेक लागलाय। 33 पे 2, 2 विकेट के नुकसान पे 2.5 के बाद में 19 गेंदे 30 चाहिए मुकाबला जीतने के लिए। धीरे धीरे देखिए इस ओवर में मैच का पलटा थोड़ा सा बदल रहा है। मॉक्सिल और अब देखिए तो श्रीराम फाउंडेशन की टीम की अगर बात करेंगे तो मजा आएगा मैच में, धीरे धीरे मैच बदल जाएगा ये, क्योंकि क्रिकेट बहुत रंजकदार खेल है, कब बदल जाए पता नहीं चलता। नक्कीच, आणि त्याचमुळे या खेळाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने प्रेक्षक येतात, त्याचमुळे या खेळाची क्रेज वाढली आणि सातत्याने दिवसेंदिवस या क्रिकेटचं ग्लॅमर वाढत चाललं। लखन जाधव डावखुरी हाताचा गोलंदाज, आतापर्यंत टाकलेल्या 1.5 बॉलमध्ये 12 धावा देत असताना 2 विकेट त्यांच्या खात्यात आहेत, 3 डॉट बॉल टाकलेत आणि एक्स्ट्रा खर्च केल्या नाही आहेत, हे महत्वाचं। 4 धावांवर पहिली विकेट होती। नंदू पाटील उजव्या हाताचे फलंदाज बॅटिंगसाठी येत असताना या लढतीमध्ये महत्वाची मॅच आहे। पुन्हा एक वेळ असं वाटते की एक क्लोज आलेला मॅच पुन्हा दूर जातो की काय। मौलिक 11 या टीम पासून ITCSF चे अध्यक्ष सन्माननीय श्रीकांतजी शिंदे साहेब यांचा हा व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो। त्यांच्या बॅनरचं चित्रीकरण करत असताना tenniscricket.in ची ही टीम खूप मोठं योगदान आहे ITCF, त्याचबरोबर प्रेसिडेंट कप सारख्या महत्त्वाच्या स्पर्धेसाठी चेहरा बदलतोय महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटचा। समोर फुलर लेनचा बॉल होता, सॉफ्ट हँडने केलेला डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये, क्षेत्ररक्षक आहेत डीप एक्स्ट्रा कव्हरला। 1 रन या बॉलवर, अतिशय चांगली गोलंदाजी, 114.1 या स्पेल मधील सर्वात वेगवान बॉल टाकलाय लखनने। याआधी 111.3 इतक्या वेगाने टाकला होता लखन जाधव। 2 षटक 13 धावा 2 विकेट आणि समोरच्या टीमवर दबाव आणण्याचं काम लखनच्या या षटकाने केलंय, कारण पहिल्या षटकात 1 विकेट, त्यानंतरच्या षटकात चेतन सेट बॅटरला बाद केलं। दुसऱ्या एंडने धावा येतात, परंतु एका एंडने लखन जाधवने सांगितलंय की मी माझ्या टीमचा पलटवार करूनच थांबेन। 2 षटकात खूप चांगली गोलंदाजी केली आहे। धावसंख्या 34, 2 गडी बाद, 18 बॉलचा खेळ शिल्लक, 29 ची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी। 18 गेंदे 29 चाहिए मुकाबला जीतने के लिए। दोनों टीमें जद्दोजहद करती हुई, लेकिन आज देखिए तो अगर आप देखिए तो ग्राफिक के माध्यम से प्रताप जी सर नायक इनको ढेर सारी शुभकामनाएं आ रही हैं, क्योंकि आज देखिए तो आपके चैंपियन का अगर देखिए तो जन्मदिन है। मेरा भाईंदर अगर ठाणे की अगर बात करें तो मेट्रो मैन है, जहां पर देखिए क्विक सबका साथ सबका बेहतर काम करने वाले, इनके माध्यम से देखा है। 18 गेंदे 29 चाहिए मुकाबला जीतने के लिए। मैच धीरे धीरे वो क्लोज इनकाउंटर की तरफ आ रहा है, क्योंकि मैच आसान नहीं है। यहाँ पर बेहतर गेंदबाजी करेंगे, मैच के अंदर बदलाव हो सकता है, ये डिपेंड भी हो सकता है, लेकिन आपका टप्पा, आपका गेंदबाजी का स्तर आपका बढ़ना चाहिए, क्योंकि अभी नहीं तो फिर कभी नहीं। बघा, मोठ्या संख्येने प्रेक्षक हळूहळू आता मैदानाच्या दिशेने वळता आहेत। दुपारनंतर प्रेक्षकांची संख्या खूप वाढताना पाहायला मिळाली। कालच्याही संध्याकाळच्या सत्रात प्रेक्षकांनी मनमुराद आनंद लुटला। गोलंदाजीसाठी नितीन वैद्य येत आहेत, डावखुऱ्या हाताचे गोलंदाज। नितीन वैद्यवर आता जबाबदारी आहे, कारण किरण महागडे ठरले आहेत। अशा परिस्थितीमध्ये आता लखन यांच्यावर मोठी जबाबदारी, नितीन यांच्यावर मोठी जबाबदारी। लखनने चांगली गोलंदाजी केली, 2 विकेट प्राप्त केल्या। 18 बॉलमध्ये 29 ची गरज, रिक्वायर्ड रन रेट 9.67 चा। वातावरण थोडंसं दमट आहे, त्यामुळे खेळाडूंच्या एनर्जीची सुद्धा टेस्ट होते। 18 गेंदे 29 चाहिए, समय ले रहे हैं, समय के साथ में चलिए। नरेंद्र जी की कप्तान है, जानते हैं फील्ड में तबादला करते हुए, बदलाव करते हुए
एक अच्छी फील्ड सेटअप भी करते नजर आ रहे हैं। 34 पे 2 फिलहाल ये मुकाबला। 18 गेंदें 29 चाहिए गेंदबाज में नितिन वैद्य। सामने नंदू पाटिल। एक पहले गेंद काफी बाहर निकली गेंद अतिरिक्त रन के साथ में यहाँ पर देखिए रन दे बैठे 35 पे 2। वाईट बॉल, पहिली एक्स्ट्रा रन आहे या दुसऱ्या डावामधली, ती चौथ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर आली, हे विसरून चालणार नाहीये. पहिला वाईट बॉल या डावामधला, दुसऱ्या डावामधला. धावसंख्या 35, आता रन करायचे 28. 18 बॉलचा खेळ शिल्लक. नितीन पुन्हा एक वेळ तयार होत आहेत ओव्हर द विकेटने. ओहो हो उंगलियां फेरी थी लेकिन काफी बार फिर से बार अतिरिक्त रन यहाँ पर। कम खर्चे में ज्यादा चर्चे होने चाहिए, लेकिन आप है ना लगातार ये जो 2 अतिरिक्त बाहर निकल वाली गेंदबाजी है तो शायद अपने आप को थोड़ा सा टेंशन में डालेगी, क्योंकि रन नहीं है आपको बचाने के लिए। बल्लेबाज को रन बनाने पे थोड़ा सा विवश कर लीजिए। विवश कर लीजिए 36 पे। अब देखिए तो 2 डिसिजन पेंडिंग, DRA ची मागणी केली आहे आता फिल्डिंग करणाऱ्या टीमने. अगदी काही क्षणात आपल्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल. महेश सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत आणि स्क्वेअर लेग पंच म्हणून सादिक राजापूरकर सर. स्मित हास्य चेहऱ्यावर, ते टेन्शनचं वातावरण असते मैदानात, परंतु त्यामध्येही तुम्ही स्मित हास्य चेहऱ्यावर ठेवतात, हे महत्वाचं आहे. और इतनी धूप है और कड़ी शिद्दत से रुके और चेहरे पे मुस्कान ना है तो क्या कर सकते हैं। अंपायरिंग करना आसान नहीं है और बिल्कुल ये करके दिखा रहे हैं, आसान बना रहे हैं महेश सर। इट्स अ फेअर बॉल, इट्स अ फेअर डिलिव्हरी, त्यामुळे चांगला रिव्ह्यू यूज केलाय. और नितिन इस समय देखिए फिर से बार कटर गेंद का इस्तेमाल किया है और नंदू को जानते हैं कि नंदू के स्लॉट से बाहर के पड़ने के बाद में गेंद बाहर निकल रही है। डॉट गेंदे लगातार 2 डॉट गेंदे, दबाव बरकरार करे नितिन। 16 बॉलमध्ये 28 ची गरज आहे. हळूहळू दबाव शिरकाव करत असताना या लढतीमध्ये पुनरागमन केलंय पुन्हा एक वेळ टीम मौलिक 11 संघासमोर. और इस बात देखिए चतुर है, ये चालाक है नंदू। इस समय बिल्कुल दिशा दिए और आखिरी मोमेंट में क्रिकेट के मैदान में हल्का सा फुटबॉल का दर्शन कराते हुए वेल स्टॉप रन बचाया अपनी टीम के लिए। खूप चांगल्या प्रकारे स्टॉप केला. असं वाटलं की 30 या वर्तुळाच्या बाहेरच हा बॉल अडवला जाईल का, परंतु वेट केला. शेवटपर्यंत बॉलच्या पाठलाग करत असताना पायाने बॉल अडवला आणि पायाने बॉल अडवला नाही तर तो बॉल बरोबर फसवला जागेवर आणि त्याचमुळे दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला येऊन बॉल फेकण्यास सोपा गेला. ये बड़ा मैच अच्छा हो रहा है। अभी देखिए रिक्वायर्ड रन रेट धीरे धीरे 10.4 और करेक्ट रन रेट 10.57 का है। 15 गेंदे 26 चाहिए। ट्रस्ट चल रहा है यहाँ पर गेंदबाजी का, अपने ऊपर भरोसा, बल्लेबाजी स्ट्रगल हो रही है, अच्छा मैच बन रहे हैं। और ये देखिए जानबूझ के खेला है, सीधा हाथों में नंदू पाटिल को जाना पड़ेगा बाहर। मोहित ने ये मन मोहित करने वाला पकड़ लिया कैच। विकेट, दरवाजे खोले यहाँ पर। विकेट येते आहे. शॉर्ट ऑन पुलचा प्रयत्न, दूरवरून खेळले, कनेक्शन चांगलं झालं नव्हतं. ऍक्शन रिप्ले बघा, आखूड टप्प्याचा बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅटच्या टोवर हा बॉल लागला आणि त्यामुळे स्क्वेअर लेगला मोहित खूप चांगल्या प्रकारे झेल पकडतायत. विकेट येते मैदानाच्या आतमध्ये नितीनच्या खात्यामध्ये. डावखोऱ्या हाताच्या गोलंदाज आज यशस्वी राहिलेत, खास करून या दुसऱ्या डावात. लखन जाधवच्या खात्यात 2 विकेट, नंतर नितीन वैद्य डावखोऱ्या हाताच्या गोलंदाजाचा वापर केला, त्यांच्या खात्यात 1 विकेट आहे. तिसरा फलंदाज बाद होतोय मौलिक 11 वाघबिल या टीमचा. टीम श्रीराम फाउंडेशन हलकस पुनरागमन या मॅच मध्ये करते. 14 मध्ये अजूनही 26 ची गरज आहे. मैच धीरे धीरे बदल रहा है, कलवट बदल रहा है। अब देखिए तो मौलिक 11 वाकबिल की तरफ से जीते शेर के आए हैं बल्लेबाजी करने के लिए। राइट हैंड बैट्समैन है, इनके पास में तजुर्बा बहुत सारा है, लेकिन मैच का अगर देखिए सिचुएशन है, ये मैच आज के दिन का आखिरी मैच है, डू और डाई वाला मैच है। प्रेशर यहाँ पर आपको खेलना है, रिलीज करना है प्रेशर, वो काम कर सकते हैं। शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या अगदी बाजूला सन्माननीय आनंदजी दिघे साहेब यांचं या ठिकाणी छायाचित्र झळकते आहे. खूप मोठं योगदान आहे महाराष्ट्राच्या या वाटचालीत या दोन्ही व्यक्तिमत्वांचं आणि त्यांच्याच विचारांचा वारसा एकनाथजी शिंदे साहेब, प्रतापजी सरनाईक साहेब, पूर्वेशजी सरनाईक साहेब पुढे घेऊन जात आहेत. 14 बॉलमध्ये 26 ची गरज आहे. ओहो जबरदस्त ऑफ स्टंप के बाहर से खींचा है, परफेक्ट मिडल ऑफ द बैट।
ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है, हाई एंड हैंडसम एंड द मैसिव चेहरा. नजर चुकली की खाच खळगे दिसणारच आणि समोर वाघ उभा असेल तर शिकार होणारच. टप्पा पडल्यानंतर बाहेर जात होता हा बॉल आणि बाहेर फेकलाय डीप मिड विकेट सीमा पार. षटकार या बॉलवर येत असताना पुलचा फटका, खूप चांगलं टायमिंग. धावसंख्या धावफलकावर 43 धावा, 43 रन. फिलहाल अगर देखिए तो आप देखिए तो बेहतर टाइमिंग हुआ उसके बाद में अब जिस तरह से काम कर रहे हैं. इस देखिए अंपायरिंग की अगर बात करें तो एक तरफ महेंद्र जी भंवर जो कि अगर देखिए तो सबसे अगर देखिए मैं कहता हूँ खुदकिस्मत इंसान है महेंद्र जी भंवर. उसके बाद में सादिक राजापुरकर और थोड़ा सा ना नाम थोड़ा सा इधर उधर होता है लेकिन ये बंदे खास है. लेकिन 43 for 3 43 धावा. समोर मारलाय लॉंग ऑनला बॉल चाललाय आता हाय हँडसम इन टू द स्काय फ्लाय. षटकार PSPL. जबरदस्त खेला है, सॉलिड मारा है इस खिलाड़ी ने. बल्ले के बीचों बीच में आई और आवाज जितनी मीठी आई ना, इस मीठी आवाज के ऊपर लिखा था लिख लीजिए आधा दर्जन रन. कड़क खेला इस खिलाड़ी ने शॉट. जो दबाव बन रहा था दबाव रिलीजिंग शॉट ये करते हुए आउटस्टँडिंग बॅटिंग. नक्कीच षटकार येतोय. PSPL षटकार येतोय. मॅच मध्ये पुन्हा एक वेळ शिरकाव करत असताना मौलिक 11 ही टीम, ही टाळी बॅटवर वाजवलेली टाळी सांगते की या मॅच मध्ये हे 2 षटकार किती महत्वाचे होते. फलंदाज जितेशच्या बॅट मधून 2 बॉल फेस केले आणि 2 बॉलवर 2 षटकार खेळलेत. 12 बॉल मध्ये 14 ची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. या लढतीमध्ये 12 चेंडू 14 धावा. आपण पाहत आहात प्रताप सरनाईक प्रीमियर लीग. नवीन षटकाची सुरुवात होईल परंतु मॅच मध्ये दबाव शिरकाव करतोय श्रीराम फाउंडेशन या टीमवर. आणि नक्कीच या आधीच्या षटकात नावाबद्दल भरपूर चर्चा झाली. जी काही चर्चा झाली त्यामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा सलीम भाईंचा होता. महेंद्र, जिस तरह से महेंद्र भंवर की बात होती है तो महेंद्र बाहुबली वाला शॉट देखा है और कहीं ना कहीं चेहरे पे मुस्कान. महेंद्र की बात की थी लेकिन सादिक भाई इनकी चेहरे पे मुस्कान जब आती है ना तो दिल बाग बाग होता है सादिक भाई इनका भी. लेकिन देखिए लगातार 2 छक्के ने मैच के अंदर पूरा रुख बदल दिया है. अगर ये 2 छक्के नहीं होते तो कहानी अलग होती. लेकिन क्रिकेट में ये अगर मगर का खेल चलता नहीं है बाबू. नरेंद्र येत आहेत गोलंदाजीसाठी कॅप्टन टीमचे. पहिला बॉल फुल टॉस, बॅटचा स्पर्श बाहेरचा झालाय. नो बॉलचा इशारा. बॉल लॉंग स्टॉप रीजन मध्ये सीमा पार. PSPL नशिबाची साथ. चौकार. ये अभी तो है ना इन्होंने शोल्डर डाउन ही हुए हैं. वो कहीं ना कहीं वो दबाव 3 गेंद में पूरी मैच है ना. ये देखिए फुल टॉस गेंद डालना चाहते थे और बिल्कुल देखिए वेस्ट हाइट और चौका भी निकल गए. यहाँ पर देखिए पूरी तरह से किस्मत खुल गई है. पिछले 2 गेंदों में 17 रन आए हैं. जहां पर रनों के लिए संघर्ष करना पड़ रहा था आसान के साथ में 17 रन आए. 12 मध्ये आता 9 ची गरज आहे. फुलर लेनचा बॉल खूपच चांगला ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत. रनआउटचा चान्स होता परंतु पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल हातामध्ये आला नाहीये. डॉट बॉल येतोय. डॉट गेंद यहाँ पर आती नजर आ रही है. गेंदबाजी में नरेंद्र कप्तान साहब आए हैं. क्या चमत्कार कोई कर क्या सकते हैं. रिक्वायर्ड रन रेट फिर से बार बदल गया है. 11 गेंदे मात्र चाहिए 9. ओहो हो कौन बना के गेंदबाजी. बल्ले का भीती हिस्सा लगा है और भाया पाटिल को जाना पड़ेगा बाहर. विकेट कीपर के दस्तान और नरेंद्र की गेंदबाजी. विकेट मिली है यहाँ पर. काफी देर के बाद में ये विकेट आई है. 54 पे 4. नक्कीच खूप मोठ्या पार्टनरशिपला ब्रेक लावलाय परंतु भाया पाटील 13 बॉल मध्ये 22 धावांची एक मॅच विनिंग नॉक खेळून मैदानाच्या बाहेर जात आहेत. आकाश यांनी विकेटच्या मागे कुठलीही चुकी केली नाही. भाया पाटील 13 बॉल मध्ये 22. खूप चांगली इनिंग या यंगस्टर कडनं या मॅच मध्ये. आणि ही शाबासकी लखन जाधव ज्या टीमसाठी चांगली गोलंदाजी केली त्यांच्याकडनं कौतुकाची ताप. बॅटचे या बाहेरची कडा. विकेट कीपर कडनं झेल आणि पंच सादिक राजापूरकर सर यांचा इशारा बादचा आलाय. नेक्स्ट मॅचची आपण चर्चा करतोय. शिवशक्ती नागपूर महाराष्ट्र झोन 3 ही टीम इन ॲक्शन असेल ज्यामध्ये अजिंक्य देशमुख, AD देशमुख, तेजस बोंद्रे, कर्तव्य रक्षक, राहुल जोनवाल, अनिकेत काळे, नितीन खरवाडे, विजय यादव, निहाल खान, अस्पर मिर्झा, हसनैन खान, अभि चव्हाण, करण डुकरे हे काही खेळाडू इन ॲक्शन देतील. तर दुसऱ्या बाजूला मध्य प्रदेश या टीम मध्ये अंकित मोर्या, प्रिन्स वर्मा, ऋषी पंडित, आदर्श जबलपूर, सुमित राणा, राहुल, धनंजय DJ, सुंदरम, जितेंद्र जयस्वाल, पियुष, गौरव टोनी, प्रतीक, शवाब परवेज, साहिल खान आणि सागर पटेल हे खेळाडू इन ॲक्शन देतील. बघा प्रेक्षक जागा मिळेल तिथे बसून सामना बघतायत परंतु जागा भरपूर आहे. जगह बहुत बड़ी है लेकिन कहते हैं ना कि दिलदार है. कुछ तो फ्रेम में आना चाहते हैं, मशहूर होना चाहते हैं. 10 गेंदों में 9 रन. मैच खत्म हुआ नहीं है.
ओहो क्या बात है, सो ब्यूटी। गुगली की है ना, लोग कहते हैं कोई को चुगली करता है, लेकिन इस गेंदबाज ने तो गुगली डाला है। नरेंद्र सांगतायत मॅच नाही डुबली कारण माझ्याकडे आहे गुगली. क्या बात है ओम जी, गजब की गेंद डाली है। वो कहते हैं ना, कभी कभी तो याद आता है कि वो जिस तरह से वेस्ट इंडीज के सुनील नारायण आते हैं तो आता है आकाश चोपड़ा जी, इनके बाद उनके जुबान से नारायण नारायण। क्या बात डाली है, बहुत अच्छी गेंद। ओ एक और मतवा, ये गेंद सामने खेला है और लखन जाधव थोड़ा सा फंबल हुए हैं, रन सिंगल मिलेगा। परंतु नरेंद्र आता म्हणत असतील ना आयरन ना आयरन तो अच्छा है. क्या बात है, ये देखिए चर्चे चल रहे, 8 गेंदें 8 चाहिए। वैसे मैच जब है ना, कभी कभार फंस भी जाता है, गेंदबाजी अच्छी हो, फील्डर का साथ मिले, मैच खत्म हुआ नहीं है। नरेंद्र ये लड़ रहे हैं, लड़ते नजर आते हैं और लड़ने वाला योद्धा है। और चितेश आड़े बल्ले से क्रॉस पैटर्न खेलना चाहते हैं, डॉट गेंद आया है, दबाव फिर से एक बार। वो सॉन्ग आपने सुना होगा, हंसते हंसते कट जाएंगे रस्ते. नरेंद्र और उनकी टीम कह रहे होंगी लड़ते लड़ते कट जाएंगे रस्ते. लड़ना जरूरी है, आपस में लड़ना जरूरी है, बहस करना जरूरी है, मैच जिताना जरूरी है। कोशिश कर लीजिए, आज जद्दोजहद कर लीजिए, मेहनत कर लीजिए, फिर मंजिल चाहे जो भी मिले, मुकद्दम चाहे जो मिले। 55 पे 4, 7 पे 8। ये देखिए फुल टॉस डाल बैठे। बैल मुझे मार, इस तरह से सिचुएशन हुआ है आखिरी गेंद में और कमाल का चौका 4 रन। खूप चांगली गोलंदाजी केली होती, म्हणजे अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये हा खराब बॉल टाकलाय. आतापर्यंत 5 बॉल खूप चांगल्या टप्प्यावर टाकले नरेंद्र यांनी, मॅच बनवली होती जबरदस्त, परंतु शेवटचा बॉल खराब. लाईन से भटके पडेंगे फटके. चौकार शेवटच्या बॉलवर, 6 बॉलमध्ये 4 ची गरज आहे. मॅच मध्ये पारड जड आहे या ठिकाणून मौलिक 11 वाघबील या टीमचं. आणि श्रीराम फाउंडेशन टीमवर आता जाणीवपूर्वक जास्त दबाव आलाय, कारण शेवटच्या बॉलवर तो चौकार नको होता. 6 मध्ये 4 ची गरज. मराठी के अंदर कहते हैं ना कि आधीच कर्ज बाजारी त्यात मागतोय उसना शेजारी। वो कहीं ना कहीं ऐसी गेंद डाली आपने, अगर वो अच्छा गेंद होता मैच के अंदर दबाव होता, लेकिन ये 4, अगर देखिए 6 में 4 चाहिए मुकाबला जीतने के लिए। मैच बहुत इंटरेस्टिंग मोड पे आया था, लगा था कल जिस तरह से मैच रोहन खरात की गेंदबाजी, आखिरी गेंद पे वो चौका लगा, उसके बाद में सेलिब्रेशन देखने मिला था। 4 में 6 कल डिपेंड होते होते आखिरी गेंद पे चौका आया था कि ये कारनामा हो सकता है। क्रिकेट इसी का नाम है, 6 गेंदों में अगर देखिए कभी कभार 1 रन भी डिपेंड होते देखे हमने, एक गेंद में 6 को बनते देखा है। क्रिकेट के अंदर सब कुछ बदलते देखा है हमने, बदलने वाला खेल क्रिकेट है, हर वक्त चलता जरूर है लेकिन रुकता भी जरूरी है। 6 में 4। जे काल घडलं ते आज घडेल असं होत नाही, आणि जे आज घडते ते उद्या होईल असंही होत नाही, कारण हा शेवटी खेळ क्रिकेटचा आहे आणि या खेळात वेळ बदलायला जास्त वेळ लागत नाही. शेवटचे 6 बॉल 4 ची गरज आहे. प्रिडिक्शन करणं फेल आहे या क्रिकेटमध्ये, कारण हा खेळच निराळा आहे. हा खेळ तुम्हा आम्हा सर्वांचा आवडीचा खेळ आहे. प्रतापजी सरनाईक प्रीमियर लीगचा थरार ऑन आहे. स्वप्नांना पंख देणारी स्पर्धा मॅचमध्ये. पुन्हा पलटवार, हा टप्पा पडल्यानंतर बाहेर जाणारा बॉल, विकेट कीपर नरेंद्रकडनं चूक, रनआउटचा चान्स आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला 3ऱ्या पंचांकडे वाटचाल करावी लागते महेंद्र सरांना. कहीं ना कहीं अगर देखिए हमारे सामने जो 12th मैन है पीछे, उसको पता है कि ये कैच था, मौका था, लपक सकते थे, क्या छूटा है। अगर ये कैच होता तो नया बैटर वहां पर बीच मैदान में आता, कहानी बदल जाती। लेकिन अब हुआ क्या है, ऊपर फंसे बचे, लेकिन क्या यहाँ पर फंस गए। देखिए टेनिस cricket.in के माध्यम से अब पहुंच गए, लेकिन वो कैच छूटना नहीं चाहिए, पकड़ना चाहिए था। हमारे 12th मैन है कह रहे कि कीपर साहब आपने बहुत बड़ी गलती की है। नक्कीच टीमचे कॅप्टन आहेत विकेट कीपर नरेंद्र, ज्यांनी या आधीच्या षटकात 5 बॉल चांगले टाकले होते. शेवटच्या बॉलवर चौकार आला, त्या ठिकाणून गणित फसलं मॅचचं, आणि या बॉलवर आता ऑफिशियली अब यहां से देखिए तो बचे जरूरी है, बाल बचे हैं। एक धाव येताना पाहायला मिळते. 59ला 4 रन करायचे आहेत. आता 60 धावा होतील या एका धावेबरोबर. 3 ची गरज आहे. 5 बॉलचा खेळ शिल्लक. यहां से देखिए तो हमारे साथ में कॉमेडी बॉक्स में फिंस आए, स्वागत आपका इस बड़े शॉट के साथ में किए, मुकाबला खत्म किया छक्के के साथ में। वेल डन, क्या बात है, जबरदस्त शॉट के साथ में। प्रिंस का आना मुबारक है, प्रिंस तिवारी। नक्कीच घाम गाळून तयार होतो इथे प्रत्येक वीर, आणि या स्वप्नांना, या विजयांना जितेश यांनी दिलाय धीर. 3 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून. पार्टनरशिप 6 बॉलमध्ये 12 धावांची. प्रथम आणि जितेश या 2 खेळाडूंमध्ये हा सामना संपवला. ऍक्शन रिप्ले या बॉलचा ऑन साइडला जाणीवपूर्वक अक्रॉस द लाईन हा फटका खेळला. समोर पाय काढत
बॉल डीप मिड विकेट बाहेर फेकून दिलाय. मॅच विन होते आहे. अतिशय सहजतेने या लक्ष्याचा पाठलाग केलाय. 5व्या षटकातील दुसऱ्या बॉलवर हा षटकार लगावत त्यानंतर सेलिब्रेशन, स्वतःला दिलेलं हे अभिनंदन आणि चेहऱ्यावरचं स्मितहास्य. क्वालिफाय होते आहे. आजच्या ग्रुपमधून दुसरा संघ जो क्वालिफाय होताना दिसतो आहे तो म्हणजे मौलिक 11 वाघबिल. 6 विकेट्सने हा सामना जिंकलाय. कर्णधार लवकर बाद झाल्यानंतर सुद्धा चेतन जितेशने जबाबदारी सांभाळली. भाया पाटीलची एक चांगली इनिंग पाहायला मिळाली. 6 विकेटने हा मॅच नाबाबर केलाय आणि क्वालिफाय होत आहेत या ग्रुपमधून मौलिक 11 वाघबिल हा संघ. अभिनंदन टीम मौलिक 11 वाघबिल. बॅटिंगचा विचार केला तर प्रितेश जोशी 4 धावा, 2 बॉल, 5 बॉलमध्ये 11 चेतन, 13 बॉलमध्ये 22 भाया पाटील, नंदू 5 बॉलमध्ये 3, जितेश मॅच विनिंग नॉक 5 बॉलमध्ये 22, 3 बॉलमध्ये 2 प्रथमच्या बॅटमधून हे दोन्ही खेळाडू नाबाद राहिले. एक्स्ट्रा 2 आले आहेत, 1 नो बॉल 1 वाईट बॉल, ज्या ठिकाणी समीकरण बदललं मॅचचं आणि 66 धावा अतिशय सहजतेने बनवल्या. 63चं लक्ष होतं, 66 बनवल्यात. लखन जाधव 2 षटक 13 धावा 2 विकेट, खूप चांगली गोलंदाजी. किरणचा इम्पॅक्ट 1 षटक 21 धावा जो टाकता आलेला नाहीये. नितीन 1.2 चेंडू 22 धावा 1 विकेट. नरेंद्रने चांगली गोलंदाजी केली. एका षटकात 5 बॉलमध्ये फक्त 6 होत्या. शेवटच्या बॉलवर चूक झाली. चौकाराला पहिली विकेट 4, दुसरी विकेटसाठी भागीदारी, तिसरी विकेट 37 वर आली आणि त्यानंतर 4थ्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप पाहायला मिळाली आणि अखेर 5व्या विकेटसाठी एक चांगली भागीदारी रचत असताना हा सामना सहजतेने जिंकलेला आहे. आणि या मॅचची समरी: आकाश 21 8 बॉलमध्ये, प्रणय 5 बॉलमध्ये 13, वैभव 7 बॉलमध्ये 12, नितीन 4 बॉलमध्ये 7, गोलंदाजीमध्ये अमोल भोईर 9 धावा 2 षटक 3 विकेट, रुद्र 9 धावा 1 विकेट, अनिकेत 30 धावा 2 षटकात 1 विकेट, अरुण 1 षटक 13 धावा विकेटलेस आहेत. जितेश 5 चेंडू 22 धावांची इनिंग ज्यामध्ये उत्तुंग 3 षटक